म्यूट आहे तू. येतंय ऐकू? येतोय. इंद्रनील नमस्कार. हॅलो श्रीकांत. हा अरे तू ते जे म्हणत होता ते काय मला जमत नाहीये. कसं काय करायचं ते मला वाटतं तसं काही कन्व्हर्ट करता येत नाही ना. हो ते जरा कठीण आहे. मी विचारतोय दुसऱ्या ग्रुपवर ट्रेल ब्लेझर वर की MP4 लोड करता येते का म्हणून. बरं बघू ठीक आहे, कारण मला काही मला नाही जमत आहे ते. आणि तुझ्याकडे आहेच तुझ्याकडे आहे व्हिडिओ आहे माझ्याकडे. इंद्रनील जरा अनाऊन्स करून दे की जे आहे तोपर्यंत अटेंडन्स वर हे देणं चालू करून द्यावे. कन्फ्युजन होईल आता सांगून दे आणि नंतर पण सांगता येईल. आता जे अवेलेबल आहे ते हे करू शकतील. आपण एक काम करू ना, तुझं हे प्रूफ कर की नॅशनल एंथम झालं की सगळ्यांना. आता तू एक सांगून दे ना जे चालू करून दे म्हणून आता. आणि नंतर आता फक्त सांगून दे आणि मग अँथम नंतर एकदा परत सांगून दे. बरं तर मी दुसऱ्या रूम मध्ये जातो. इंद्रनील आपण एक 5-10 मिनिटं बाकीचे लोक जॉईन होईपर्यंत थांबूया. हो चालेल, नो प्रॉब्लेम. आणि हा कुठे गेला? आणि हे राहुल चौधरी आहेत प्रेसिडेंट. ओळख नमस्कार. हाय. हाय, गुड इव्हनिंग ऑल. गुड इव्हनिंग. नमस्कार. नमस्ते नमस्ते. नमस्कार. नमस्कार. इंद्रनील जी वेलकम. थँक्यू. त्याच्यावर कर मार्किंग कर. एव्हरीबडी. हाय. नमस्ते. नमस्ते नमस्ते. हा कसे काय? मस्त. रवींद्र गुड इव्हनिंग. हॅलो, गुड इव्हनिंग. छोटीशी अनाउन्समेंट करायची होती. हा कर ना. आज अटेंडन्स नावाचं एक फोल्डर दिसेल तुम्हाला. आता मी तिकडे मार्क केलं त्यामुळे ते सगळ्यांना वर झालं असेल. तिकडे प्लीज तुम्ही आपापली अटेंडन्स मार्क करा. याच्यामध्ये स्पाउस मेंबर पण हे आहे ना. सगळे 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 आहेत. जे पण न्यूज मध्ये होते ते सगळे आहेत. माझा मित्र नीरज बन्नोरे पण आहे. तो सध्या म्यूट वर दिसतोय मला. म्यूट आणि व्हिडिओ बंद दिसतोय त्याचा. नीरज आर यू देअर?
I'm there. I'm listening. Hi, how are you? Good evening, everyone. Yeah. Good evening, Neeraj. Neeraj particularly works into industrial automation. तर मी त्याला म्हटलं इंद्रनील चितळे इज ऑल्सो देअर, सो आय थॉट दॅट की आज श्रीकांतनी जो फीडबॅक दिला होता की इंद्रनील मे टॉक अबाउट सम इंडस्ट्रियल म्हणजे त्याच्या इथल्या ऑटोमेशन बाबत. आय थॉट दॅट की लेट नीरज ऑल्सो बी देअर. तो काय चितळे बंधू मध्ये काय डेव्हलपमेंट आहे काय आहे. आय होप काही गोष्टी इंद्रनील डेफिनेटली सांगेल. Yeah, probably which Neeraj can pick up. Hi, welcome, Neeraj. Yeah, thank you very much. काय करायचं? Hi, Vishwas. Speaker. Hi, Vishwas. अशोक अश्विनी नमस्कार. नमस्ते नमस्ते नमस्ते. हेमंत सर नमस्कार. हेमंत सर नमस्कार. समीर सर नमस्कार. श्रीकांत सर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. फर्स्ट लेडी श्रीकांत. रवींद्र सर नमस्कार. प्राची हाय. आवाज येत नाही. चित्राजी जरा तुम्ही कॅमेरा खाली घ्या किंवा तुम्ही वर वया. ग्राउंड फ्लोअरला आहे, फर्स्ट फ्लोअरला आहे तिथे. कॅमेरा जरा खाली घ्या. जयश्री. हाय भारती, गुड इव्हनिंग. भारती तू आज लवकर सुटलीस. म्यूट आहे. लवकर सुटली आज तू भारती. घरी पोहोचली आहे. तेच ना. कोविड सुरू झालं ना हॉस्पिटलमध्ये, बाकीच्या केसेस कमी झाल्या. अच्छा. कोविड सेंटर सुरू झालं आमच्या हॉस्पिटलला. बरोबर. त्यामुळे बाकीचं काम कमी, आता कोविडच बघावं लागतंय सगळं. अच्छा. ओके. आनंदच आहे. चारुता पण आयर्लंडहून जॉईन झालीये. क्या बात आहे. अरे वा. चारुता हाय. हाय. हाय श्रद्धा. तुला गुड मॉर्निंग म्हणावं लागेल आहे ना. विजडम फॅमिली. चारुता. आणि माझा क्लासमेट विश्वास उडपीकर पण जॉईन झालाय. क्या बात आहे. ओके. हाय श्रीकांत. हाय. आणि विश्वास इंद्रनील सन इन लॉ आहे बाय द वे. अरे वा. अच्छा, व्हेरी गुड. इंटर रिलेटेड. व्हेरी गुड. अरे हेमंत सर आले का आज? हेमंत नमस्कार. नमस्ते. अरे काय किती दिवसांनी दिसतोसले का? हेमंतचा प्रोफाईल पिक एकदम चेंज झालाय. एकदम दाढी वगैरे काय वगैरे एकदम. निलेश गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. नमस्कार. नमस्ते. फुटाणे खाता वाटते यावेळेस. फुटाणे का? फुटाणे. निलेश नमस्कार. अरे मी आता बाहेर होतो, मला वाटलं लेट होईल म्हणून झालो लेट 5 तास. नाही पण थांबलोय आम्ही तुझ्याकरता. पावसाचं नाही समजलं. हा शिल्पा वेगळी आहे का? हो. शिल्पा वेगळी आहे. आज घरी आलेली दिसतीये लेख हेमंत. वाशिन घरी आलेली दिसतीये. हाय. कशी आहेस ग? मस्त ना. हा. आज ऑल हेअरलेकर्स. श्रावणातली पहिली मंगळागौर का? नाही मंगळवारच नाही. हाय स्वराली. हाय. कल्याणी हाय. हाय. सुरू करा रे. हाय हेमंत. अजून कोण? मला असं वाटतं आपण 2 मिनिटात चालू करूया. ओके. आता वेळ काय झालेला आहे? 7:09. 3 मिनिटात तसं आयडियली वी शुड स्टार्ट बाय 7:15 समथिंग.
ओके 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 नो प्रॉब्लेम. हो. लोक जॉईन व्हायचे जयश्री दिसत नाही आज. काय म्हटलं? आनंद जयश्री आहे ना. गुप्त आहे गुप्त. गुप्त. सायलेंट ऑब्झर्वर. आपण सुरुवातीचे 5 मिनिटं काहीतरी गमती जमती सांगायला पाहिजे. बरं नीरज स्टार्ट कर. गमती जमती असेल तर आता तू सांग आज. कोरोना काय सांगणार रे? श्रीकांत हसतोय. मिशीतल्या मिशीत. हा. नसलेल्या मिशीत. डीएन आलेले आहेत पण दिसत नाही आहेत. आज चाफेकर आणि हिरलेकरांना फुल फॅमिली अवॉर्ड. येस. नुसता करोना तो. आम्हाला पण बरं का. ते पण फुल फॅमिली. करेक्ट. येस. दारुचा क्लब चालू आहे की काय? काय नंतर नाही. हो चालू आहे ना, अजूनही चालूच आहे. नाही म्हणजे क्लब चालू आहे पण तू जात असते का? मधून खूप कमी वेळा बिकॉज माझे जरा वर्क टायमिंग बदललेत. मला इव्हनिंग पर्यंत काम करावं लागतं आणि त्यांची मीटिंग अराउंड 6 o'clock असते. सो थोडंसं डिफिकल्ट होतं. पण आम्ही ईमेलवर कॉन्टॅक्ट मध्ये असतो. बरं मग क्लबचे टायमिंग चेंज करायला पाहिजे. जरा इम्पॉसिबलच आहे ते बट हो. तिथे काय सिच्युएशन आहे कोरोनाची वगैरे? इतकी नाहीये ऑनेस्टली. कमी आहेत केसेस आता आणि बऱ्यापैकी नॉर्मल झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे बाहेर फिरतात लोक आणि पब्लिक प्लेसेस मध्ये मास्क वगैरे कंपल्सरी आहे. बट पुण्यात वगैरे किंवा इंडियात जेवढं आहे सिरियस तितकं तरी नाहीये अजून. पण तिथे असं लॉकडाऊन नावाची गोष्ट असते का? म्हणजे इतके दिवस लॉकडाऊन नंतर लॉकडाऊन उठला वगैरे? हो. सो मार्च पासून आतापर्यंत ऑलमोस्ट लॉकडाऊन स्टेटस होती. आता जून एंड मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की आयर्लंड मध्ये फिरू शकतो आम्ही. ओके. हा आणि ते जेव्हापासून स्टार्ट झालं तेव्हापासून थोडेसे केसेस वाढले 10-15. म्हणून कदाचित सेकंड लॉकडाऊन पण अनाऊन्स करू शकतील लवकरच. हो ओके. सांगता येत नाही. खूपच डायसी आहे. ओके. ठीक आहे. आपण नॅशनल अँथम घेऊ आणि प्रॉब्ली जेवढे काही 2-4 मिनिटं लागेल तोपर्यंत बाकीचे लोक जॉईन करू शकतील. विल स्टार्ट विथ अ नॅशनल अँथम राईट नाऊ. ओके. सो लेट्स राईज फॉर अ नॅशनल अँथम. श्रीकांत तू हे वाजवून प्ले करणार आहे? हो. ओके. मे बी बाकीच्या लोकांना तू म्यूट करू शकशील? एक मिनिट. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तब शुभ नामे गाजे तब शुभ आशीष मांगे. जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.
सारंग. गुड इव्हनिंग एव्हरीवन. एक छोटासा अटेंडन्स ब्रेक घेऊयात. आपण एक नवीन ग्रुप तयार केला आहे, विजडम अटेंडन्स. त्याच्यात यू मे मार्क युअर अटेंडन्स. थँक्यू. Both, right? So member as well as the spouse member both. Yes. सारंग, त्याच्यात जयश्रीचं नाव नाहीये त्या ग्रुप मध्ये. मला ऍड नाही केलं सर. नाहीये का? ते मी ऍड करतो. ठीक आहे. कारण आपण न्यूज मध्ये आधी केलं होतं, पण असं ऑब्झर्व केलं की न्यूज आपल्या सगळ्या एकदम मागे चालल्या जायच्या, म्हणून मग आपण हा नवीन ग्रुप तयार केलाय. तर याच्यात प्लीज सगळ्यांनी ऍड करा. काय नाव आहे? विजडम अटेंडन्स. तो अगदी वरच तुम्हाला अपिअर होईल. सारंग थम्सअप ने करायचं आहे ना अटेंडन्स? थम्सअप थम्सअप. ओके. किंवा कोणाला स्वाती, तुला काय स्वाती विचारतो प्रश्न आता की श्रद्धा विचारतो वाटतं? श्रद्धा. तुम्ही हाजीर आहे असं पण लिहू शकता. हाजीर आहे, स्माइली. अच्छा, श्रद्धा. फोटो. हाजीर आहे. प्रदीप अटेंडन्स दे याच्यावर ग्रुपवर. हो देतो. देतो. सारंग, हा बोला. सेक्रेटरीला ऍड केलंय ना ग्रुप मध्ये? येस येस बिलकुल. मला दिसत नाही. त्यांच्याकडे दिसत नाही येतो ग्रुप. हो का? मग मी बघतो इथं. सेक्रेटरी आणि ऍडमिन डायरेक्टर. ऍडमिन डायरेक्टर नाही, ऍडमिन डायरेक्टर पण नाही मला वाटतं. मी दोघांना ऍड करतो. विजय आणि प्रदीप तुम्ही ग्रुपवर अटेंडन्स द्या. ग्रुपवर देऊ का? विजडम अटेंडन्स ग्रुपवर. ग्रुपवर कसा? चॅट मध्ये देऊ? चॅट मध्ये दिला ना? करेक्ट करेक्ट. हा दिला ना. नाही चॅट नाही, मग म्हणजे आपल्या ग्रुपवर विजडम अटेंडन्स नावाचा जो ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप आहे का? व्हॉट्सअप ग्रुप. करेक्ट. ओके ओके डन. दॅट्स ऑल. झालं. सारंग नवीन आय होप प्रत्येकाची अटेंडन्स झाली असेल. हो, नवीन ग्रुप चालू केला. व्हॉट्सअप पाहत नाही का? नाही रे, मी बाहेर होतो. बाहेरच आहे म्हणजे अजून. मी आता चेक करतो. ठीक. कोणाच्या घरात आहे तू? बाहेर घरातच दिसतो, बाहेर तर दिसत नाही. फ्रेंडच्या घरात आहे. ओके, बरं आहे. काय ग्रुपचं नाव काय म्हणाला तू राहुल? विजडम अटेंडन्स. विजडम अटेंडन्स. माझ्याकडे नाहीये तो. हा हा हा. काय झालंय माहितीये का? हा. 4 जण आहेत. मृणालिनी वसे, अमिता आणि नयना यांना इन्व्हाइट केलंय, पण त्यांनी एक्सेप्ट नाही केलंय. तुमचं पण नाहीये का? नाहीये. बरं, मी तिघांना ऍड करतो. हा पाठव, म्हणजे मी देऊन टाकतो अटेंडन्स. नाही आहे ना, तुमचं आहे ना, तुम्ही आहात. विजडम ग्रुप आहे का? विजडम अटेंडन्स. विजडम अटेंडन्स नावाचा ग्रुप आहे, जो अगदी वर असेल, तुम्हाला दिसेलच. नाही ना, मी आता लिहिलं तर दिसलं नाही. ठीक आहे, तू सारंग चेक करून घेशील. हो हो. आणि हा, तू पूर्वी जसं अटेंडन्स लावायचा कॉलेजमध्ये दुसऱ्याची, तसं प्रदीपची अटेंडन्स लावून घे. प्रॉक्सी लावून टाकतो. नाही, हे संपल्यानंतर करा ना. हो तेच. ठीक आहे, मला विजडम अटेंडन्स मध्ये हे करून घे. हो हो. ओके, ठीक आहे. So let's start with our 4th meeting for this year. So I welcome all our members today. I hope that now there are almost 21 people who have joined. Probably अजून बाकीचे काही join होतील, कारण बाकीच्यांचं पण confirmation होतं आजच्या meeting साठी. So I welcome all our members, our guest, our chief guest इंद्रनील चितळे, नंतर मिस्टर विश्वास उडपीकर, हे त्यांचे सासरे आहेत इंद्रनील चितळेंचे. अजून माझा मित्र नीरज बनोरे, ही इज ऑल्सो ऑन द लाईन. आणि अजून कोणी नवीन गेस्ट आहेत? ओके, सो आय वेलकम ऑल फॉर द दिस इयर्स आवर 4th मीटिंग. तर काही
अनाउन्समेंट म्हणण्यापेक्षा अनाउन्समेंट तर हा श्रीकांत करेलच. उद्या आपली बीओडी मीटिंग आहे. जे बीओडी मेंबर्स आहे उद्या ते 7 वाजता विल मीट अप फॉर द बीओडी मीटिंग. आणि यावेळची मीटिंग आपली गुगल मीट वर असेल, तर त्याच्यामुळे प्लीज मेक अ नोट ऑफ दॅट की झूमच्या ऐवजी वी आर स्लोली मुव्हिंग ऑन टू गुगल मीट. तर उद्या आपण गुगल मीट चेक करू. इफ इट इज सक्सेसफुल तर विल मूव्ह ऑन टू गुगल मीट गोइंग फॉरवर्ड. तुम्ही काही व्हॉट्सअपवर काही मेसेजेस पाहिले असतील. डिस्ट्रिक्ट कडनं सध्या बऱ्याच इनिशिएटिव्ह, बऱ्याच नवीन गोष्टी चालू आहेत आणि बऱ्याच प्रॉब्ली इनोव्हेटिव्ह काइंड ऑफ थिंग्स आपले डीजी करत आहेत. डीजी आणि बाकी डिस्ट्रिक्टची टीम हे करत आहेत. तर तुम्ही बहुधा ग्रुपवर काही मेसेजेस पाहिले असेल, पण याच्यामध्ये एक त्यांच्याकडनं आपल्याला इन्सिस्टन्स आहे की तुम्ही सॅटेलाइट क्लब चालू करा. तर उद्याच्या बीओडी मीटिंग मध्ये प्रॉब्ली आपण विल डिस्कस अबाउट सॅटेलाइट क्लब. त्याच्या दरम्यान आय विल शेअर सम इन्फॉर्मेशन अबाउट द सॅटेलाइट क्लब. आणि मग त्याच्या पुढच्या मीटिंग मध्ये म्हणजे आपल्या वीकली मीटिंग मध्ये विल शेअर सम सर्टन इन्फॉर्मेशन वेदर दॅट इज पॉसिबल फ्रॉम अवर साइड ऑर नॉट. डिपेंडिंग ऑन दॅट विल डिसाइड की सॅटेलाइट क्लब बाबत काय करायचं. पण पूर्वी मला असं वाटतं की सॅटेलाइट क्लब बाबत कोणी आपल्या सारंग, तू काही सॅटेलाइट क्लब बाबत काहीतरी इच्छा प्रदर्शित केली होती असं वाटतं मला. हो करेक्ट. ठीक आहे, तर आपण उद्या डिस्कस करू आणि Right. नंतर त्यानंतर आपल्याला त्याच्यावर बोलता येईल. बरोबर. काही नवीन प्रोजेक्ट्स पण आपल्याला चालू करायचा विचार आहे. त्याची थोडी फिजिबिलिटी वगैरे घेऊन आपण उद्याच्या मीटिंग मध्ये बोलू आणि त्यानंतर येणाऱ्या वीकली मीटिंग मध्ये विल टॉक अबाउट द न्यू प्रोजेक्ट. नंतर आपलं स्कूल चं जे काम आहे ते मधात रेंगाळलं होतं. आज हेमंत पुराणिक विजिटेड. हेमंत, तू विजिट केली की बोलणं झालंय तुझं? हेमंत पुराणिक विजिट केली. विजिट. ओके, तर बहुधा उद्या काम चालू होईल. याच्यामध्ये काही नवीन हे आहे. म्हणजे एक नवीन हे आलेलं आहे आपल्याला की ज्याच्यामध्ये विल बी गेटिंग सम मोर फंडिंग फ्रॉम CSR. टाटा टेक्नॉलॉजी CSR आहे, त्याच्या थ्रू आपण ट्राय करत आहे. ज्याच्यामध्ये 40% बाय क्लब, 60% बाय टाटा टेक्नॉलॉजीचं CSR आहे. इट इज अवेलेबल थ्रू डिस्ट्रिक्ट. ते एक आहे. त्याच्या संदर्भात चंदू पाटील म्हणून आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांना आपण प्रपोजल आणि आपले रिपोर्ट सबमिट केले आहे. दुसरं परत जे आपले PDG आहे विनय कुलकर्णी, रश्मी कुलकर्णी यांचे हसबंड, तर त्यांनी पण काही फाउंडेशन बाबत पैसे देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्यासाठी पण आपण रिपोर्ट्स आणि बाकीचे काही गोष्टी या शाळेच्या संदर्भात दिलेल्या आहे. लेट्स होप काही त्यातल्या कुठल्या तरी गोष्ट आपली वर्कआउट होईल पुढच्या काही दिवसांमध्ये. वी आर ट्राइंग फॉर दॅट. सो आय हँड ओव्हर टू श्रीकांत चाफेकर, our secretary for club secretarial announcements. Thanks, Rahul. Good evening all. Welcome Indranil and Dr. Vishwas. Couple of announcements आहेत. उद्या 25 जुलैला 10 वाजता सायबर सुरक्षा याच्यावर वेबिनार आहे. सायबर सेफ स्कूल्स हा टॉपिक आहे इंग्लिश मीडियम स्कूल साठी. हा RCP वेस्टने ऑर्गनाइज केलाय आणि डिस्ट्रिक्ट लिटरसी टीम त्याला जॉईन झाली आहे. तर याची जे डिटेल्स आहेत ते मी विजडम क्लब वर टाकीन आजच्या मीटिंग नंतर. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी जॉईन करू शकता. ऑफकोर्स हे सगळे ऑनलाईन आहे, आयदर झूम वर, हे झूम वर आहे. नंतर दुसरं एक आहे मूड्स ऑफ मान्सून म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटीने ऑर्गनाइज केलाय रविवारी. तो संध्याकाळी 6 वाजता आहे. मराठी आणि हिंदी गाण्यांचा प्रोग्राम आहे. त्यात चंद्रशेखर महामुनी, दीपक महाजन, मुग्धा इनामदार आणि भाग्यश्री बांगरे हे सिंगर्स असणार आहेत. हा फेसबुक वर असणार आहे लाईव्ह. तर त्याची लिंक मी नंतर पाठवीन आज किंवा उद्यामध्ये. तर हाही ज्यांना गाण्यात इंटरेस्ट असेल ऐकण्यात ते जॉईन करू शकता. ऐकू येते का तुला? आणि तिसरं आहे ते कॉम्पिटिशन आहे स्टँड अप कॉमेडी.
तर ही RCP, बाणेर, पाषाण आणि खडकी या 3 क्लब्सनी मिळून ठेवलेली आहे कॉम्पिटिशन. त्याच्यात व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि त्यांना पाठवायचं. त्याचेही डिटेल्स मी पाठवीन. कोणाला इंटरेस्ट असेल तर त्याला थोडी फी, 300 रुपये वगैरे एंट्री फी आहे फॉर पार्टिसिपंट, पण वी कॅन पार्टिसिपेट इफ यू वॉन्ट. सो एवढ्याच अनाउन्समेंट्स होत्या आजच्या. थँक्स. तसा शिल्पा राहुल. हा, सो थँक्यू श्रीकांत. मी आपले आजचे चीफ गेस्ट आणि स्पीकर डॉक्टर इंद्रनील चितळे यांची ओळख करून द्यायची मी शिल्पा बालनखेला विनंती करतो. ओव्हर टू शिल्पा. हॅलो, ऐकायला येतोय आवाज? हो हो. ओके. नमस्कार, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आज आपल्याकडे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित श्री इंद्रनील चितळे आणि श्री विश्वास सर यांचे मी RCP विजडम तर्फे सहर्ष स्वागत करते. 4 पिढ्यांपासून चालत आलेली चितळे ग्रुपचे प्रॉडक्ट्स आज जागतिक पातळीवर घराघरात पोहोचलेले आहेत. बिहाइंड द सीन 21st जनरेशन माइंड श्री इंद्रनील चितळे यांचे मी थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते. श्री इंद्रनील चितळे यांनी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधनं ENTC इंजिनिअरिंगची पदवी घेतली. दरम्यान त्यांनी डेअरी आणि पल्पिंग डिव्हिजनच्या विविध प्रोजेक्ट्सवर काम केलं. त्यानंतर त्यांनी GEA फूड्स नीदरलँड इथनं इंटर्नशिप केली. 2011 मध्ये त्यांनी फॅमिली बिझनेस जॉईन केला. मॅन्युफॅक्चरिंग, R&D, ऑपरेशन्स, ऑटोमेशन, सप्लाय चेन या सगळ्या डिव्हिजन्स मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ऑटोमेशन इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रॉडक्ट्स, त्यांचे सगळे जे ग्रुपचे प्रॉडक्ट्स आहेत लाईक आंबावडी, सोनपापडी, चिवडा अँड एव्हरी डिलिशियस वन, हा त्यांचा प्रमुख आणि मोठा प्रकल्प. त्यानंतर त्यांनी काम केलं ते लॉंगर शेल्फ लाईफ विथ लिटिल प्रिझर्वेटिव्ह यावर. त्यांच्या देखरेखीखाली खेड शिवापूरचा 2 लाख स्क्वेअर फीटचा ऑटोमेटेड प्लांट हा उभारण्यात आला. ट्रेडिशनल चव असलेली सगळ्यांनाच आवडणारी खुसखुशीत अशी बाकरवडी इथेच बनते. सप्लाय चेन, अवेलेबिलिटी ऑफ प्रॉडक्ट्स आणि नाविन्यपूर्ण वैविध्यपूर्ण पदार्थ अशा बिझनेसच्या विविध व महत्वाच्या पैलूंमध्ये आजही त्यांचा प्रमुख सहभाग आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 2 वर्षात व्यवसाय हा दुपटीने वाढला आहे आणि अजून तो चौपट वाढवण्यासाठी ते कार्यरत आहे. त्यासाठी त्यांनी साथ घेतली आहे ती इमर्जिंग टेक्नॉलॉजीजची, जसं क्लाउड कम्प्युटिंग, अनालिटिक्स, जे की बिझनेस ॲजिलिटी, ग्लोबलायझेशन आणि स्केलेबिलिटीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरते. तसेच आजच्या लाईफस्टाईलला साजेशी अशी हेल्दी प्रॉडक्ट्स, डायबिटिक, ॲलर्जन फूड्स या प्रोजेक्टवर ते विशेष काम करतात आहे. हे सगळं सांभाळून ते सध्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये ओनरशिप आणि प्रेसिडेंट मॅनेजमेंटचा कोर्स घेतात आहे, जे की नक्कीच व्यवसाय एका वरच्या पातळीवर नेण्यास मदतनीस ठरेल. असे हे अष्टपैलू व्यावसायिक श्री इंद्रनील चितळे संगीतप्रेमी आणि बाईक रायडर पण आहेत. त्यांना सिंथसायझर, तबला, ड्रम या वाद्यांची आवड आहे. तर बाईक रायडर म्हणून त्यांनी बरेच कॅम्प्स, सेशन्स, ऑफ रोड टूर्स केलेले आहेत. 2018 मध्ये एंजल इन्व्हेस्टर म्हणून टेक स्टार्टअपला मदतीचा हात देतात आहे, मेनली इन द डोमेन्स लाईक HR, वुमेन क्रिकेट, जेनेटिक्स आणि AI बेस्ड ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्म. चला तर मग ऐकूयात श्री इंद्रनील चितळे यांच्याकडनं. इंद्रनील सर, हँड ओव्हर टू यू. थँक्यू. तसं स्वतःच इंट्रोडक्शन ऐकताना एकदम छान वाटतं. अशी सवय नसते, कारण आपण नुसतं वाचतो, पण कोणतरी दुसरं वाचलं की जास्त चांगलं वाटतं. असं आहे. But you are doing great work in automation आणि हल्लीच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये लाईक अनटच्ड प्रॉडक्ट्स देणं इज लाईक अ ग्रेट थिंग आणि एक विश्वास वाटतो दुकानात एंटर करताना.
Yeah, great. Sure. So, good evening, everyone. And firstly, thank you for having me. It's a great pleasure interacting with you today evening. तर मी मोस्टली आज संध्याकाळचा टॉपिक असा ठरवलाय की 2% जगातले फॅमिली बिझनेसेस आहेत जे चौथ्या पिढीत जातात आणि त्याच्या पुढे जाण्याची त्यांची शक्यता असते. तर म्हणजे 100 बिझनेसेस सुरू झाले तर चौथ्या पिढीपर्यंत 2च पुरतात, अशी कंडिशन ग्लोबली फॅमिली बिझनेसेसची आहे. तर या सगळ्या स्टॅटिस्टिक्सच्या अगेन्स्ट जाऊन ऍक्च्युली आम्ही कशा पद्धतीने बिझनेस स्केल अप करायचा प्रयत्न करतोय आणि अजून प्रोफेशनलाइज करायचा प्रयत्न करतोय की ज्याच्यामुळे पुढच्या अजून 3 पिढ्या आम्हाला हा बिझनेस कंटिन्यू करता येईल, आणि ते करताना कॉम्पिटन्सी, ओनरशिप आणि प्रोफेशनलिझम या 3 गोष्टी सेपरेट कशा करता येतील या दृष्टीने फॅमिली बिझनेस हाऊ वी आर सपोज टू लीड याच्यावरती सध्या मी मेजरली काम करतो. आणि ते काय करायचा आम्ही प्रयत्न करतोय हे आज मी सांगणार आहे. तर मी प्रेझेंटेशन आता सुरू करतो. द टॉपिक इज लीडिंग फॅमिली बिझनेसेस. रेकॉर्ड करताय का? इथे कुठतरी काहीतरी हे आहे रेकॉर्ड. श्रीकांत, सगळे बाकीच्यांना म्यूट करणार का? सॉरी टू इंटरप्ट. बाकीच्या सगळ्यांना म्यूट करा. पोस्ट करणे घ्यायला मी त्याने केला असेल ऑलरेडी. विजय देशपांडे बहुतेक अजून अनम्यूट आहेत. हा ठीक आहे, ओके. दिसतंय सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित प्रेझेंटेशन? या. सो आजचा माझा टॉपिक हाच आहे की लीडिंग फॅमिली बिझनेस इन द एज ऑफ डिस्रप्शन. आपण सध्या रोज पाहतोय की काय डिस्रप्शन इज द की वर्ड. आणि प्री कोविड तर डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी नसेल आणि तुमची आयडिओलॉजी डिस्रप्शन करायच्या मागची नसेल तर व्हॅल्युएशन्स पासून, फंडिंग पासून तुमच्या ओव्हरऑल बिझनेसच्या लायकेबिलिटीचा ऍस्पेक्ट तुमचा कमी होतो. तर बेसिकली हाऊ डू वी स्टे रेलेव्हंट इन दिस एज ऑफ डिस्रप्शन, की जेव्हा प्रत्येक साईडने प्रत्येक एक वेगळा बिझनेस, वेगळी आयडिओलॉजी घेऊन तुमचं एक मार्केट शेअर खायचा प्रयत्न करतोय. So to start with, Chitale Bandhu is part of the Chitale group, and it is a 81-year-old family business which was started by my great grandfather, late Shri B.G. Chitale. We started in a village called Bhilovdi, that is in Sangli district, where our factory still exists, where our dairy and our fruit processing activities are still carried on. This occurred in 1939 when my great grandfather got to know about this town on the banks of Krishna River. What he felt at that time was 2 factors. One was the railway line that was connecting him to Mumbai, and the other was the availability of water throughout the year. Being in the dairy business, at that time, there was no preservation technology around. So the product needed to be in the market in the shortest amount of time. And we all know that, pre-independence, the transport situation in the country was not so good. So relying on the British Railway at that time, he set up his base in Bhilovdi, where with the help of the railways, he was able to bring his product from a village called Bhilovdi to Mumbai. So initially, the first 3 or 4 years of the business, what he did was he acted as a B2B business, where he was supplying his product to some other businesses in Mumbai, who were then reselling the product under their own brand name. तर त्यामुळे तेव्हा चितळे हे नाव पुढे येत नव्हतं. चितळे हे सप्लायर म्हणून काम करत होते आणि अजून तसे 3-4 ब्रँड्स त्या माणसाला प्रोडक्ट देत असतील आणि तो माणूस त्याच्या ब्रँड खाली ते प्रोडक्ट विकायचा मुंबईत. फक्त दिस वॉज इन द एज वेअर देर वॉज नो टेलिफोनी, देर वॉज नो इंटरनेट, इवन इलेक्ट्रिसिटी वॉज अ प्रॉब्लेम देर इन बिलोडी ऍट दॅट टाइम. सो कीपिंग अ चेक ऑन व्हॉट एक्झॅक्टली वॉज हॅपनिंग आणि लास्ट माईल क्वालिटी अशुरन्स जो काय आपण म्हणतो तर तो आम्हाला मिळत नव्हता. तर त्या दृष्टीने पणजोबांनी ठरवलं की त्यांचे जे सर्वात मोठे सुपुत्र होते श्री भाऊसाहेब चितळे, तर ते त्यावेळेस सुरतला एका मिलमध्ये काम करत होते आणि ते म्हटले की सुरतवरनं आता काम सोडून परत ये आणि मुंबईला काय होतंय ते बघ. सो यू बी द फेस इन द मार्केट अँड विल बी द सप्लायर्स बॅक एंड. मुंबईत काम करायला लक्षात आलं की आम्हाला विजिबिलिटी मिळत नसल्यामुळे बरेचदा कंप्लेंट यायच्या की प्रोडक्ट खराब झालाय, टिकलं हे नाहीये ते नाहीये, आणि खरं नसायचंच. आणि मधल्यामध्ये जे ब्रँड्स होते ते पैसे खात होते आणि आम्हाला पैसे मिळत नव्हते. तर ऑलरेडी टाईट मार्जिनचा तेव्हाही तो बिझनेस होता, आता अजूनच टाईटर झालेला आहे. आणि या कॉस्ट मुंबईत राहून इट वॉज अ एक्सपेन्सिव्ह सिटी टू लिव्ह इन ऍट दॅट टाइम ऍज वेल. सो भाऊसाहेब डिसाइडेड टू मूव्ह हिज बेस टू पुणे.
Around the same time, my grandfather, later Rajabhau Chitale, also joined the business, and both of them started operating the business in Pune. तेव्हा ऑब्व्हियसली वी स्टार्टेड विथ जस्ट मिल्क, आणि आधी पुण्यात सुद्धा ब्रँड आमचा एस्टॅब्लिश होईस तोपर्यंत आम्ही दुसऱ्या 2 ब्रँड्सना दूध सप्लाय करायचो आणि ते दूध त्यांच्या ब्रँडने ते विकायचे. तेव्हा पिशवीत दूध नसायचं, तेव्हा आपल्याला कॅन्स मधनं यायचं आणि ते छोट्या जार्स मधनं घेतलं जायचं लोकांनी, आणि व्हॉल्युम्स पण कमी होते. म्हणजे जेमतेम साधारण तेव्हा 3,500 ते 4,000 लिटर दूध यायचं सगळं. त्या पॉइंटवरनं आता साधारण आम्ही दिवसभरात 4.5 ते 5 लाख लिटर लिक्विड मिल्क पुण्यात विकतो. ते सोडल्यास अजून 4.5-5 लाख लिटर दूध आम्ही प्रोसेस करतो आणि बाकीचे प्रोडक्ट्स बनवतो, की ज्याच्यात खवा आहे, चक्का आहे, पनीर आहे, तूप, चीज, या सगळ्या ज्या गोष्टी येतात. तो तेव्हा असं झालं की जेव्हा आम्ही B2C बिझनेस मॉडेलमध्ये जायचं ठरवलं आणि स्वतःच्या नावाने दूध विकायचं ठरवलं, तेव्हा असं लक्षात यायला लागलं की इनिशियली एका दिवसात ते मार्केट तयार नव्हतं. तेव्हा काय सोशल मीडिया नव्हता, तुमची स्वतःचं नेटवर्क नव्हतं, त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप ते नेटवर्क लेव्हरेज करत बिल्डअप करायला लागलं. आणि दूध प्रिझर्व व्हायचं नाही, मग उरलेल्या दुधाचं करायचं काय? आयदर ते टाकून द्यायला पाहिजे, नाहीतर मग त्याचा खवा बनवा, म्हणजे तो थोड्या दिवस तरी टिकतो, आणि मग खव्याचे प्रोडक्ट्स जसे की पेढा किंवा बेसिक मिठाई या गोष्टींमधून तुम्ही विकू शकता. त्या प्रोडक्ट्स मध्ये आम्ही जेव्हा ते बनवायला लागलो तेव्हा आमचा खवा आमच्याच फॅक्टरीत येत असल्यामुळे आम्हाला क्वालिटी अश्युरन्स खूप चांगला देता येत होता, आणि त्यामुळे कस्टमर स्टार्टेड प्रिफरिंग द ब्रँड, की दुधाची क्वालिटी चांगली आहे, खव्याची क्वालिटी चांगली आहे, जेव्हा यांची मिठाई पण चांगली आहे. आणि अशा दृष्टीने ऍक्च्युली 2 बिझनेसेस व्हर्टिकल तयार झाले. एक जे चितळे डेअरी आहे की जे लिक्विड मिल्कचं काम करतं, आणि दुसरं चितळे बंधू मिठाईवाले की जे रिटेलिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंडियन स्वीट्स अँड स्नॅक्स, फ्रूट अँड प्युरीज, नंतर इन्स्टंट मिक्सेस आणि नमकिन्स, या सगळ्या गोष्टींचं मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशनचं काम करतं. सो साधारण 1960 साली बाजीराव रोडला पहिलं दुकान आम्ही स्वतःचं घेतलं. तोपर्यंत कुंटे चौकात एका भाड्याने दुकानात आम्ही काम करायचो, आणि साधारण 64 साली म्हणजे पानशेच्या पुराच्या नंतर डेक्कनचं दुकान आता आहे त्या जागेत आलं. तेव्हा ती वेगळी बिल्डिंग होती, आणि त्या पॉइंट पासून साधारण आता बघायला गेलं तर आम्ही भारतात 5 राज्यांमध्ये प्रेझेंट आहोत. त्या व्यतिरिक्त पुण्यात आमची 25 स्टोर्स आहेत फिजिकल. पुण्याबाहेर आता 6 स्टोर्स आहेत जी एक्सप्रेस स्टोर फॉर्मॅटमध्ये येतात, आणि साधारण आता 1.5 ते 2.5 लाख रिटेलर्स डिपेंडिंग अपॉन ऑफ सीझन आणि पीक सीझन अक्रॉस द कंट्री आमचे प्रोडक्ट्स विकतात. तर आता जर का बघायला गेलं तर आमचं मॉडेल अशा पद्धतीने चेंज झालंय की वी आर प्रेझेंट इन ऑल कॉन्टिनेंट्स, आणि आवर मेन बिझनेस इज ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन. आणि आमचा स्वतःच्या स्टोर्स मधून होणारा जो काय रिटेल आहे तो सगळं मिळून आमच्या टर्नओव्हरचा फक्त 10% भाग करतो. आणि हे ट्रान्झिशन जे काय आहे ते कशा पद्धतीने आम्ही केलं की ज्याच्यामुळे आम्हाला आमचा मार्केट शेअर पण वाढवता आला, आमची ग्रोथ पण वाढवता आली, आणि आम्हाला स्टोर सारख्या एका लोकलाइज प्रॉफिट सेंटर मध्ये अवलंबून राहायला लागलं नाही, तर एक्सपांड करता आलं. हे मी आता पुढच्या स्लाइड मध्ये सांगेन. सो ही सगळी लाईन ऑफ ऍक्शन होती, आणि त्या दृष्टीने सगळं चालूच होतं. आणि बरेचदा फॅमिली बिझनेस मध्ये असं होतं की जर का काही छान झालं तर ते आधीच्या पिढीने सगळं केलेलं आहे, आणि काहीतरी चूक झालं तर पुढची पिढी काही काम करत नाही. तर अशा या स्टिरियोटाईप मध्ये मी स्वतःला कुठे बसायचो किंवा वेअर डू आय फिट इन हा प्रश्न मला होता. आणि तेव्हा टेक्नॉलॉजी प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, कारण की आय वॉज एबल टू क्रिएट व्हॅल्यू इन टू द ऑर्गनायझेशन विदाउट कॉन्फ्लिक्टिंग विथ अदर पीपल व्हॉट दे आर डुईंग. ते करताना त्या कॉम्प्लिमेंटरी रोल मध्ये मी येऊ शकलो, कारण की आधीच्या जनरेशननी बऱ्यापैकी त्याच्यावरती एम्फसिस दिला की ह्याचा कल या बाजूनी आहे, तर आपण वी पुट हिम इन अ रोल वेअर वी आर एबल टू लेव्हरेज हिज यूज ऑर हिज स्किल सेट. आणि त्या पद्धतीने मी स्वतःची व्हॅल्यू एडिशन हळूहळू सुरू केली, आणि फ्रॉम दॅट पोझिशन वेअर आय वॉज अ ज्युनियर पार्टनर, सो नाव आय एम द मॅनेजिंग पार्टनर ऑफ द होल ऑर्गनायझेशन, आणि व्हेरियस ऍस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस आय एम ट्राइंग टू कंट्रोल. सो मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेलो तेव्हा मला बरेच लोक विचारत होते की अरे तुला इव्हेंच्युअली जाऊन दुकानातच बसायचंय, तर तू इंजिनिअरिंग करायला कशाला आलास. आणि नॉर्मली आपण मिठाईवाले किंवा हलवाई कोणतरी बघितले तर अशा पद्धतीनेच बघतो की त्यांचं दुकान असतं, दुकानाच्या मागेच कुठेतरी माल बनवत असतात, आणि जे काय ताजं बनतं त्या दिवशी विकतात आणि विषय संपतो. पुढच्या दिवशी इट्स अ फ्रेश स्टार्ट अगेन, कारण की याला शेल्फ लाईफ नसते. सो त्या पॉइंटवरनं तो ट्रॅप असतो, आणि दॅट ट्रॅप यू आर एबल टू ओव्हरकम, आणि दिस इज अवर न्यू मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ॲट रांझे.
सो कन्व्हेन्शनली जो दुकानात बसणारा एक मिठाईवाला असतो तिथनं हाऊ डू वी ऍक्च्युली ट्रान्झिशन टू अ मॅन्युफॅक्चरिंग माइंडसेट आणि आवर एम चेंज फ्रॉम बिंग अ रिटेलर टू अ डिस्ट्रीब्युटर ऑफ प्रोडक्ट्स वेअर एनी पर्सन कॅन बाय आवर प्रोडक्ट एनीवेअर दे वॉन्ट. सो या फॅक्टरीत आता काय बनतो हे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तो होतोय की नाही मला फक्त एकदा सांगा नीटली. नॉईज येतोय सगळ्यांना? नाही. हा, एक मिनिट. मला असं वाटतं सर्वांनी एक व्हिडिओ जर बंद केला तर आय थिंक बँडविड्थ विल बी बेटर. नाही, प्रत्येकाने मी तो साऊंड शेअरिंग केलं नव्हतं आता. झालं. I think we are at a stage where we are transitioning from being a retail shop into a wide retail-based manufacturing company. Our Peda machines are coming from Japan, or the Bakarwadi machine is coming from Holland. The Motichur Ladu machine is coming from Germany, or the Modak machine is coming from Brazil. So you can see the various geographies that these machines are coming for, and the way they are being modified to suit our product. We do not require 220 machines to make 220 products. That is the most important part that we try to streamline at the manufacturing end. They all revolve around the term which is standardization. The standardization happens at the ingredient level and the raw material that is being purchased, and also the process level where every product has a map process and map parameters. Achieving the different products on the same machines is possible only because there is so much data and so much science being applied into making these kind of products. These laboratories are having a properly trained team of food technologists who are doing the chemical, biological part of analysis of this product. We are just ensuring that with the help of science, we are giving the same taste every day. When we were talking about packaging this product and moving this product beyond our stores and actually at all retail counters across the 5 states we are present in or export, we needed to ensure that the product tastes the same all the time wherever it is tasted. That meant that it had to be made and processed consistently, and the same quality needed to be maintained, which is why a lot of automation was employed. We have a very sophisticated ordering and tracking system that is implemented at the retail level. So we are able to track the movement of every product that we are manufacturing every day at any given time. This helps us get a good idea about what needs to be manufactured on a higher priority, what can be pushed to the next day, so to ensure the freshness of the product, and how and what volumes need to be done for that product. I think the times are changing. There was a time when there was a personal interaction that happened between the customer or the people that we were interacting with all the time. But as the boundaries have gone for the world, people are moving in different directions every day. And that is the most important thing because we are trying to achieve a global presence. And if people know the brand, the recollection for the brand happens at a very fast level.
on to be a global brand known for its quality of making Indian products. हा, येतं ऐकू सगळ्यांना? हो, येते. येस. सो त्या व्हिडिओतनं आय थिंक तुम्हाला आयडिया आली असेल की व्हॉट काइंड ऑफ ऑटोमेशन वी आर युझिंग आणि काय पद्धतीने टेक्नॉलॉजी वापरून आम्ही ट्रान्झिशन केलं स्वतःचं फ्रॉम अ स्टोर ऑपरेटर टू अ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काय होतं की जेव्हा तुम्ही मल्टी ब्रँड रिटेल एन्व्हायरमेंट मध्ये जाता, की किराणा मालाचं दुकान असो, नाही तर मग बिग बाजार किंवा डीमार्ट सारखं सुपर मार्केट असो, तिथे तुमचा एकट्याचाच ब्रँड नसतो. तुमच्या बरोबरीने अजून 4 ब्रँडचे सेम प्रोडक्ट्स किंवा कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट्स किंवा त्या लाईन जॉनर मधले प्रोडक्ट्स अवेलेबल असतात. आणि तुमचा प्रोडक्ट तिकडे अवेलेबल नसेल तर कस्टमर दुसऱ्या ब्रँडचा प्रोडक्ट घेऊन जातो आणि तुमचा तो लॉस ऑफ सेल असतो जो तुम्हाला ट्रॅकच करता येईल. जेव्हा तुम्ही डिस्ट्रीब्युशन चेन मध्ये धंदा करायला लागता तेव्हा इट बिकम्स अ बायर्स मार्केट, इट इज नॉट अ सेलर्स मार्केट. की आम्ही 1 ते 4 बंद आज नाही उघडणार, आज आम्हाला नाही बाकरवडी संपली असं तिथे नाही म्हणू शकत. कारण की कस्टमर जेव्हा आमच्या दुकानात येतो तेव्हा तो आमच्या ब्रँड करता येत असतो. तो सुपर मार्केटमध्ये जातो तेव्हा त्याची गरज भागवायला येत असतो. तर त्यामुळे कुठल्याही ठिकाणी जिथे आमचा प्रोडक्ट विकला जातोय तिकडे आमचा प्रोडक्ट फ्रेशेस्ट प्रोडक्ट कसा अवेलेबल राहील आणि तो अवेलेबल राहत असताना तो शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम मध्ये त्या काउंटरवरती कसा पोहोचेल आणि कस्टमरला तो मिळाल्यानंतर ते क्वालिटी अश्युरन्स कसं मिळेल याच्याकरता आम्ही बरीच टेक्नॉलॉजी वापरायचा प्रयत्न करतो. सो सुरुवात आमची होते ती काउच टू क्लाउड मधनं. काउच टू क्लाउड काय करतं की आमचे जे शेतकरी आहेत की जे आम्हाला दूध सप्लाय करतात, या सगळ्या शेतकऱ्यांचे जे अॅनिमल्स आहेत त्यांना आम्ही क्लाउड कम्प्युटिंगच्या माध्यमातून आमच्या सर्व्हर्सवरती आणलेलं आहे की ज्याच्यात प्रत्येक प्राण्याला आम्ही इंडिव्हिज्युअली मॅप केलेलं आहे आणि त्यांना आम्ही ट्रॅक करतो. ते ट्रॅक होत असल्यामुळे अॅनिमलची हेल्थ असो, अॅनिमलची प्रोडक्टिव्हिटी असो, अॅनिमलचा डायटरी इंटेक असो, त्याची गायनेकोलॉजिकल सायकल असो किंवा त्याचे चेकअपचे अपडेट्स असो, या सगळ्या गोष्टींचा इंडिव्हिज्युअल डेटा आम्हाला मिळत असतो आणि याचा अपडेट आम्ही शेतकऱ्यांना देत असल्यामुळे अॅनिमलची हेल्थ कायम ऑप्टिमम राहते. इफ द अॅनिमल स्टेज ऑप्टिमम, त्याच्यावरती अब्युज होण्याचे चान्सेस कमी असतात कारण की त्याला जे शेतकऱ्याला हवंय ते तर प्राण्याकडनं मिळत असतं आणि तसं झालं तर प्राण्याला अँटीबायोटिक्स किंवा स्टिरॉइड्स वगैरे देण्याची काही गरज पडत नाही. सो ही हेल्थ ऑप्टिमम राहण्याच्या दृष्टीने त्यांचे चेकअप्स नीट होणं आवश्यक असतं, त्यांची प्रेग्नन्सी नीट मॅप होणं आवश्यक असतं आणि त्याबरोबरीने त्यांचे डायटरी कंट्रोल्स जे काय आहेत ते पण कंट्रोल अपडेटेड राहणं आवश्यक असतं. हे जर का राहिलं तर प्राणी व्यवस्थित राहतो, प्राणी व्यवस्थित राहिला तर दूध व्यवस्थित देतो, दूध व्यवस्थित राहिलं तर शेतकरी चांगला खुश राहतो आणि शेतकऱ्याला जर का चांगला आउटपुट मिळत असलं तर शेतीमध्ये कसं आहे की फार्मिंग आणि अॅनिमल फार्मिंग या 2 गोष्टी कॉम्प्लिमेंटरी होतात की ज्याच्या डेली आणि वीकली नीड्स जे असतात त्या डेअरी फार्मिंग मधनं कॉम्प्लिमेंट होतात. आणि नॉर्मली क्रॉप सीझन जो असतो तो 3-4 महिन्याचा असू शकतो की आज पेरणी झाल्यानंतर 2 महिने 4 महिने नंतर आउटपुट मिळतं. तर त्यांचे वीकली कॅश फ्लोज मॅनेज करण्याकरता शेतकऱ्यांना चांगली प्रोडक्टिव्हिटी राहणं आवश्यक असतं जी आम्ही या माध्यमातून प्रोव्हाइड करतो. तर त्याच पद्धतीने आम्ही RFID टेक्नॉलॉजी वापरून जसं प्राण्यांना ट्रॅक करतो तसंच आमच्या रॉ मटेरियललाही ट्रॅक करतो, आमच्या व्हेकल्सनाही ट्रॅक करतो आणि आम्ही आमच्या कस्टमर्सनाही ट्रॅक करतो. कसं की त्याच्यात बेसिकली कुठला प्रोडक्ट कधी बनवला गेलाय याची गोष्ट सिस्टीम मध्येच एंट्री झालेली असते आणि ती समजा डेअरीमध्ये खवा बनवला गेलाय तर तो किती वेळात फॅक्टरीमध्ये मिठाई बनवायच्या फॅक्टरीमध्ये यायला पाहिजे आणि किती वेळात तो कन्व्हर्ट होऊन त्याचे काय मायक्रोबायोलॉजिकल व्हॅल्यूज आहेत आणि केमिकल व्हॅल्यूज आहेत त्या टेस्ट करून लॅबमधनं व्हेरीफाईड होऊन ते प्रोडक्शन व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे कस्टमरला जी काही शेल्फ लाईफ आम्ही प्रॉमिस करतोय ती मिळेल आणि ते करताना प्रोडक्ट खराब होणार नाही. हे होत असताना व्हेकल्सचं ट्रॅकिंग करणं आवश्यक आहे कारण की आम्ही रोज साधारण 120 ट्रक्स चालवतो की जे सगळं मिळून 3,500 ते 4,000 किलोमीटर रनिंग दिवसाला करतात. तर या गोष्टी फ्रेश प्रोडक्ट्स घेऊन कमीत कमी वेळात ऑप्टिमम कॉस्ट मध्ये कशा पोहोचू शकतात हे बघणं आम्हाला आवश्यक असतं. कारण ते जर का नाही झालं तर मग आमच्या कस्टमर आणि आमच्या डिस्ट्रीब्युटरला फ्रेश प्रोडक्ट मिळत नाही आणि मग तो फ्रेश नसेल तर तो घेण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे हे सायकल टाइम्स इम्प्रूव्ह करायला आम्हाला RFID टेक्नॉलॉजी वापरायला लागते आणि त्याचबरोबरीने आम्ही आमच्या स्टोअरमध्ये जे कस्टमर्स येतात त्यांना प्रोफाइलिंग करतो. आम्ही त्यांना की ज्याच्यात त्यांचे डेटा जो काय आहे की आंबा बर्फी घेणारा कस्टमर त्याच्याबरोबर सर्वात मोस्ट लाईकली दुसरा कुठला प्रोडक्ट घेऊ शकतो हा डेटा अनालिटिक्स फॉर एक्झाम्पल आम्ही ट्रॅक करतो की ज्याच्यामुळे जर आम्हाला कळतं की एका दुकानात सर्वात जास्त प्रमाणात आंबा बर्फी जाते तर त्याच्या काउंटरच्या शेजारीच आम्हाला दुसरा स्लो मुव्हिंग प्रोडक्ट कसा ठेवता येईल कारण की कस्टमर तो बघत नाही तोपर्यंत तो घेणार नाही.
सो या पद्धतीचं डेटा अनालिटिक्स वापरून वी आर ऍक्च्युली ट्राइंग टू सी वेअर द एंटायर सप्लाय चेन कॅन बी ऑप्टिमली युज्ड. हा सगळा डेटा मिळवण्याकरता इंडस्ट्री 4.0 किंवा IoT जे काय आपण म्हणतो की इंटरनेट ऑफ थिंग्स, या गोष्टी आम्हाला वापरायला लागतात, कारण की त्याच्याने आमचं प्रत्येक मशीन जे काय आहे ते आमच्याशी बोलत असतं. आमच्या सगळ्या प्लांट्स मध्ये मिळून जवळजवळ 4,500 ते 5,000 इनपुट आउटपुट पॉइंट्स आहेत की जे सदैव आमच्या डेटा सेंटरशी बोलत असतात आणि आम्हाला प्रत्येक मशीनचा स्टेटस कळत असतो. म्हणजे खवा कुठली बॅच कधी बनते आणि तेव्हा किती बॉयलरचं टेम्परेचर गेलं, किंवा बाकरवडी तळताना फ्रायर मध्ये किती टेम्परेचरचं फ्लक्च्युएशन झालं की ज्याच्यामुळे कुठल्या टाइम स्लॉट मध्ये देर इज अ प्रॉब्लेम, किंवा बॉयलर्स आमचे एफिशियंटली चालतायत का, किंवा आंबा बर्फीचा प्रत्येक कट जो पडतोय तो त्याच मिलीसेकंड फ्रिक्वेन्सीला पडतोय का, नाही तर त्याच्यात कमी जास्त लांबी झाली तर कमी जास्त वजन होतं आणि ते वजन वाढलं तर मग आमची गिव्ह अवे कॉस्ट वाढते. सो या सगळ्या गोष्टी आम्ही IoT वापरतो. हे करत असताना ऑब्व्हियसली जर मिठाई सारखा प्रोडक्ट जो आहे की जो नॅचरलीच 3 ते 4 दिवसात खराब होणं अपेक्षित आहे, तो जेव्हा आम्ही 6 महिने टिकवायचा म्हणतो तेव्हा आम्ही निसर्गाच्या विरोधात जातोय. तर ते करताना ज्याच्यात जे काय मॅन्युअल आणि कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस आहेत ते सगळे एलिमिनेट करण्याकरता आम्ही प्रोसेस ऑटोमेशन पण करतो आणि या सगळ्या गोष्टींना ट्रॅक पण करतो. आणि हे प्रोडक्शन होऊन जेव्हा आमच्या वेअरहाऊस मध्ये जातं तेव्हा ऍक्च्युली वेअरहाऊसला काय डिमांड आहे या सगळ्या गोष्टींचं डेटा ट्रॅकिंग हे आम्ही या ऍप्सच्या माध्यमातून करत असतो की ज्याच्यात ज्याची डिमांड आहे त्याचंच प्रोडक्शन केलं जातं. सो जर मला माहितीये की माझ्या मुंबईच्या डिस्ट्रीब्युटरला समजा आज तो एका रूट वरती काय 60 दुकानं करणार आहे आणि त्या 60 दुकानं करण्याकरता त्याचा ऍव्हरेज सेल जर का आम्हाला माहितीये की त्या लाईन वरती तो दिवसभरात 30 बॉक्सेस आंबा बर्फी विकू शकतो, तर त्याच्याकडे ते ट्रॅकिंग नसेल तर आमची सिस्टम इंटरनली हा डेटा अक्वायर करून तो प्रोडक्ट पुश करू शकतो की अरे बाबा तुला हे कमी पडेल, तू ठेव तुझ्याकडेच. सो या दृष्टीने आम्ही कायम पुल मेकॅनिझम मध्ये राहतो की ज्याच्यात देर इज ऑलवेज द फ्रेशेस्ट प्रोडक्ट दॅट इज कमिंग टू द मार्केट, ज्याच्यामुळे कस्टमर आमचाच प्रोडक्ट घेईल याची आम्ही गॅरंटी अश्युरन्स देतो. हे करण्याकरता आम्ही थेअरी ऑफ कन्स्ट्रेंट सारखे काही थिअरीज वापरतो की ज्याच्यामुळे आम्ही आमचे कन्स्ट्रेंट्स आयडेंटिफाय करून फ्रेशेस्ट पॉसिबल प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटरकडे कसा अवेलेबल राहील, आणि आमच्या डिस्ट्रीब्युटरकडे जर का प्रोडक्ट नसला तर तो मार्केटमध्ये प्रोडक्ट जाणार नाही, आणि प्रोडक्ट जर का मार्केटमध्ये गेला नाही तर तो दॅट इज द लॉस ऑफ सेल. तर या दृष्टीने सप्लाय चेन एफिशियंट, स्ट्रीमलाईन आणि कायम अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्ट्स कशी राहील की ज्याच्यात फ्रेश प्रोडक्टच राहील ह्याच्यावरती आम्ही काम करतो. आणि हे सगळं करून आम्हाला कस्टमरचा जो डेटा मिळत असतो की बाबा कस्टमर कधी कधी दुकानात आलाय आणि त्यांनी आमच्या या 4 प्रोडक्ट्स बरोबर अजून एक प्रोडक्ट घेतला की जो दुसरा ब्रँड बनवतोय, तर तो प्रोडक्ट बनवून आम्ही आमचं बास्केट किंवा बुके ऑफ प्रोडक्ट जो काय म्हणतो ती वाढवू शकतो का, किंवा कस्टमरचा ट्रेंड काय आहे की आर दे बाईंग 250 ग्रॅम्स मोर और दे प्रिफर 500 ग्रॅम्स मोर, का अर्बन मार्केटमध्ये काहीतरी वेगळं डिमांड आहे आणि रुरल मार्केटमध्ये वेगळी डिमांड आहे. या सगळ्या गोष्टींनी आम्हाला क्वालिटी कंट्रोल एकतर काय होतं ते कळतं आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंट कुठल्या प्रोडक्टचं करायचं हे कळतं, कारण की कस्टमरला डिमांडच नाहीये आणि आम्ही काहीतरी रिसर्च R&D वरती बजेट स्पेंड केलं तर इट्स नॉट गोइंग टू क्रिएट एनी यूज, कारण की इट्स जस्ट मनी वेस्टेड. देर इज नो नीड फॉर दॅट प्रोडक्ट विच यू आर ट्राइंग टू सेल. सो व्हॉट इज रेलेव्हंट फॉर द कस्टमर, व्हॉट इज द बायर वॉन्टिंग आणि वेदर वी कॅन प्रोव्हाइड दॅट इज व्हॉट वी फोकस ऑन R&D. सो अशा पद्धतीने ही सगळी टेक आम्ही वापरतो आणि ह्या टेकमुळे आम्हाला आमचा बिझनेस गेल्या 3 वर्षात दुप्पट करता आलेला आहे आणि आम्ही परत तो दुप्पट करू पुढच्या 2 वर्षात. अशा पद्धतीने आम्ही सध्या गेअर्ड अप आहोत आणि यात आम्ही 5 राज्यांच्या वरनं कुठेतरी साधारण 20 राज्यांमध्ये प्रेझेन्स करू अशा पद्धतीने सध्या आमचं काम चालू. तर हे करताना बेसिकली काय की तुम्ही प्रोडक्ट किती छान बनवा, तुम्ही क्वालिटी किती चांगली ठेवा, ऑटोमेशन किती चांगलं ठेवा, तुमच्या ब्रँडला जर का पुलच नसेल तर कस्टमर तुमचा प्रोडक्ट उचलणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला तुमचा ही सगळी टेक्नॉलॉजी जी आहे, दिस इज समथिंग दॅट विल अपील टू हार्डकोर इंजिनियर्स और हार्डकोर पीपल हु आर बिहाइंड द सीन्स. पण ऍज अ कस्टमर वी कॅनॉट मार्केट दिस टेक्नॉलॉजी बियॉन्ड द पॉइंट. व्हॉट वी नीड टू मार्केट इज अ ब्रँड अँड दॅट इज वेअर बिल्डिंग द ब्रँड वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणजे काय तुम्ही सगळे पुण्याचे आहात आणि पुण्यात वी डिड नॉट हॅव द बेस्ट ब्रँड रेप्युटेशन. क्वालिटीचं नक्की होतं पण कस्टमर फ्रेंडलीनेस करता चितळेंना नक्कीच ओळखलं जात नाही. तर त्या पॉईंटवरनं आम्ही कसं ते चेंज करायचा प्रयत्न केला याच्यावरती आम्ही एफर्ट्स केला लागलो. सो पहिली गोष्ट हीच होती की आम्हाला ब्रँड नक्की काय दाखवायचं आहे की वी वॉन्ट टू से की चितळे इज क्वालिटी, म्हणजे तुम्ही तो प्रोडक्ट घेतलात की इट इज द बेस्ट क्वालिटी यू कॅन एक्सपेक्ट ॲट दॅट प्राइस. सो दॅट वॉज आवर कोर व्हॅल्यू. माझ्या पणजोबांनी माझ्या आजोबांना सांगितलं होतं की ज्या दिवशी दुधात तुम्हाला पाणी घालायचंय त्या दिवशी तुम्ही धंदा बंद करा. सो दॅट इज द हार्ड कोर एम्फोसिस दॅट वी ॲज अ ब्रँड कॅरी, की
क्वालिटी इज व्हॉट वी वॉन्ट टू गिव्ह द बेस्ट पॉसिबल क्वालिटी दॅट कॅन कम. सो त्या ह्याच्यावरती आम्ही फोकस करतो की ज्याच्यात कोणी एम्प्लॉई असो, कोणी डिस्ट्रीब्युटर असो, कोणी आमचा सप्लायर असो, त्याला हे कळलं पाहिजे की चितळेंबरोबर काम करायचं तर वी हॅव टू गिव्ह क्वालिटी. कारण चितळेंना त्यांच्या कस्टमरला क्वालिटी द्यायची. तर तो फोकस ब्रँड म्हणून आम्ही ठेवलेला आहे. तर त्या दृष्टीने पण विजन जर का ठेवली नाही तर त्याचा काही उपयोग नसतो. तर ती विजन सेट करणं आवश्यक आहे. सो हे जॅपनीज प्रोवर्ब आहे की विजन विदाउट ऍक्शन इज अ डे ड्रीम. की दिवसाडोळा बघितलेलं स्वप्न आहे, जर का तुम्ही विजन नुसती बघितली आणि ऍक्शन घेतलीच नाही तर, आणि ऍक्शन विदाउट विजन जर का घेतली तर ते म्हणजे एक भीतीदायक स्वप्न आहे. तर त्यामुळे तुम्ही विजन जोपर्यंत सेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्या दिशेने पुढे जायचं हे कळू शकत नाही. आणि मग जेव्हा तुम्हाला 1500-1700 लोक एका ऑर्गनायझेशन मध्ये लीड करायचे असतात तेव्हा त्यांना काय करायचं हे कळत नसतं. तर त्यामुळे ही विजन सेट करण्यावरती मी बऱ्यापैकी काम करायचा प्रयत्न करतो. आणि ती विजन तुम्हाला जगायला लागते. म्हणजे मी नुसतं म्हणतोय की बाबा आम्हाला 5 लाख दुकानांमध्ये पोहोचायचंय, पण मी त्याच्यावरती काहीच केलं नाही किंवा त्याच्यावरती इन्स्पिरेशन केलं नाही किंवा माझ्या सेल्स टीमला वाटलंच नाही की आपण हे करावं, तर त्याचा काही उपयोग नाही. सो वी हॅव टू बी इन्स्पिरेशनल ॲज अ ब्रँड. की आज काही जर का झालं तरी पीपल ऑर आवर कस्टमर्स आर कॉन्फिडंट अबाउट द फॅक्ट दॅट चितळे विल नेव्हर चीट. सो वी आर अ इन्स्पिरेशन. म्हणजे अदर ब्रँड्स विल वॉन्ट टू ट्राय टू एम्युलेट अस व्हेन इट कम्स टू डिलिव्हरिंग क्वालिटी. Maybe they will deliver a cheaper product, maybe they will deliver an expensive product, or maybe they will have better availability. But when it comes to quality, we are the inspiration. And that is what we try to re-emphasize when we are trying to communicate as a brand. आणि त्या दृष्टीने ती इंटिग्रिटी ठेवणं आवश्यक आहे. की मी मगाशी म्हटलं तसं की ज्या दिवशी दुधात पाणी घालायचं आम्ही ठरवू त्या दिवशी आम्ही धंदा बंद केला पाहिजे, हे आमच्याकडे एक मुरलेलं प्रोवर्ब आहे इंटरनली. आणि ते त्या पद्धतीने आम्ही धंदा करायचा प्रयत्न करतो की इंटिग्रिटी आमची जी काय आहे ती मेंटेन राहते. काही झालं तरी देर विल बी नो कॉम्प्रोमाइज ऑन सर्टन व्हॅल्यूज अँड दॅट इज व्हॉट वी ट्राय टू फोकस. सो आता या मल्टी ब्रँड एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःचा ब्रँड व्हॅल्यू तुम्हाला जेव्हा डेव्हलप करायची असते तेव्हा तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग करणं आवश्यक असतं. कारण की तुमच्या दुकानात जेव्हा कस्टमर येतो तेव्हा तुम्हाला सांगता येतं की अरे आज हे नवीन आहे, उद्या ते नवीन आहे. पण आता बिग बाजार मध्ये तुम्ही गेलात तर आम्ही जर का ब्रँड पूल दाखवला नाही तर कस्टमर माझा प्रोडक्ट उचलणार कसं आहे. आणि मे बी पुणे किंवा मुंबई मार्केटमध्ये उचलतील कारण त्यांना कस्टमर तर माहिती आहे. पण मी जर बेंगलोरला गेलो तर तिकडे लोकल प्लेअर आहे विच इज स्ट्रॉंगर देन मी. सो त्या दृष्टीने आय नीड टू कम्युनिकेट व्हॉट माय ब्रँड व्हॅल्यू इज आणि दॅट इज व्हॉट वी ट्राय टू डू विथ अवर ऍडव्हर्टायझिंग. सो की ऍडव्हर्टायझिंग कशा पद्धतीने आम्ही करतोय की ज्याच्यात वी डोंट टॉक अबाउट द प्रॉडक्ट बट वी टॉक अबाउट द व्हॅल्यूज. ह्याचं एक मी एक्झाम्पल आता देणार आहे. एक 3 मिनिटाचा परत एक व्हिडिओ आहे, तो झाला की आपण पुढे जाऊ. आवाज येतोय? होय. दादा, ओळखलात मला? तू ओळखते? नाही. कुणी आलं नाही का घ्यायला? भाऊ येतोय. फोन लागत नाहीये पण येईलच इतक्यात. तुम्ही जावा, येईल तो.
नाही असू द्या, येईल म्हणता ना इतक्यात. तो आला की निघतो. आरती, बाळा उठ. चला 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 चला. अगं काय सांगू तुला, ते केळशीच्या पुलावरनं पाणी गेलं ना, त्यामुळे फार लांबचा पल्ला गाठायला लागला बघ. पाऊण तास एसटी थांबून ठेवली होती तुम्ही. आम्हा दोघींना एकटं नाही सोडलं. अहो ताई, त्यात काय एवढं मोठं काम नाही केलं मी. माझ्यासाठी ते खूप मोठं होतं आणि म्हणूनच आज तुम्हाला भेटायला आलो. आम्ही डेपोत पत्ता विचारला. अहो, एक तर तुमचं नाव हिला माहित नव्हतं. हिनं जमल तसं वर्णन केलं. मग तेच म्हणाले, केळशीच्या मुक्कामाची एसटी म्हणजे विठ्ठलच असणार. मग विठ्ठल भाऊंचं घर विचारत आलो इथं. आता पुढे भावाकडे जायचंय. तुम्हाला भेटूनच जावं म्हणून आलो आम्ही. दादा, तुम्हाला राखी बांधू? अहो ताई, कधी बापाची काळजी, कधी माऊलीची माया, कधी बंधू पाठीराखा, होई माझा विठुराया. देव शोधत शोधत आले माणसाच्या दारी. किती छोटासा प्रवास तरी पूर्ण झाली वारी. सो या जाहिरातीत जर का पाहिलं तर 3 मिनिटं आम्ही बेसिकली आमची व्हॅल्यू काय आहे किंवा आमची इंटिग्रिटी काय आहे याच्यावरती आम्ही हायलाइट करायचा प्रयत्न केला. आणि या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला ऍज अ ऑर्गनायझेशन कसं आमच्या कस्टमरच्या आयुष्यात सहभागी होता येईल व ते करताना जे काय ट्रेडिशन आहे, कारण की आम्ही ट्रेडिशनल गोष्टी करतो. म्हणजे जर का मी मोदक करायचा ठरवला आणि मोदक मी वेगळ्या शेपचा करून दिला तर तो गणपतीला तुम्ही देऊ शकत नाही. तर त्यामुळे मोदक हा तसाच राहून इनोव्हेटिव्हली आम्ही मशीनवरती कसा बनवू शकतो हे आम्हाला चेरिश करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना कस्टमरच्या आयुष्यात आम्ही जॉय कसा ऍड करू शकतो हे बघणं आम्हाला आवश्यक. सो तो नात्यातला गोडवा जो काय जपतोय आम्ही, तर तो आमचं ब्रँडची विजन आहे. आणि ती विजन आम्ही ठेवून प्रत्येक कुठल्याही नातं असो, कुठल्याही पद्धतीचा ऑकेजन असो, कुठल्याही पद्धतीचे एक ऑकरन्स असो, त्यात हाऊ कॅन वी ऍड व्हॅल्यू अँड बाय ऍडिंग व्हॅल्यू ऍड ऍक्च्युअली द जॉय. कारण मिठाई, नमकीन सगळे जे काय प्रोडक्ट आहेत इट इज सेलिब्रेशन. फूड इज ऑलवेज अ पार्ट ऑफ सेलिब्रेशन. तर how do we become a part of everybody's celebration is the vision that we have set, and we try to strive to achieve every day and try to innovate every day to be more relevant to our consumer. So या दिशेने आम्ही वाटचाल सुरू केल्यामुळे आय थिंक आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये आता सगळ्या लोकांना हे माहिती आहे की आम्ही कोणाच्या तरी आयुष्यातल्या एका क्षणाला व्हॅल्यू ऍड करायचा प्रयत्न करतोय. तर त्यामुळे आम्ही आमची क्वालिटी जपणं किती आवश्यक आहे, आम्ही आमचे चेक्स कंट्रोल करणं किती आवश्यक आहे, आम्ही तो प्रोडक्ट कायम त्याच पद्धतीने त्याच चांगल्या पद्धतीने कसं देणं शक्य आहे याच्यावरती कष्ट घेणं आवश्यक आहे. आणि ते केलं तर मग या गोष्टी खूप सहज सोप्या होतात. त्यामुळे ही विजन अक्रॉस द ऑर्गनायझेशन जर का तुम्ही इम्बाईब करू शकलात तुमच्या, तर प्रोफेशनल्सना काम करून पुढे जाणं शक्य होतं. कारण की आता कुठलाही बिझनेस असो, इट कॅनॉट बी फॅमिली ड्रिव्हन इन ऑर्डर टू सस्टेन. You have to be a professionally driven business where the family members can be part of a professional role. म्हणजे आज मी
सुद्धा एका रोल मध्ये देऊन मला सुद्धा आमच्या पार्टनर्सना आन्सर्स द्यायला लागतात की ज्याच्यात व्हॉट एक्झॅक्टली आर वी डुईंग विथ स्पेंडिंग, की आम्ही समजा 50 कोटी रुपये फॅक्टरी बांधायला खर्च करायचे ठरवले, त्यातनं रिटर्न काय मिळाला, काय नक्की त्याच्यातनं आन्सर्स मिळाली, त्यातनं आम्ही काय नक्की रीच करू शकलो, किंवा आम्ही डिस्ट्रीब्युशन नवीन केलं तर त्याच्यातनं आमचे सेल्स वाढला की नाही. हे सगळे मेजरमेंट मेट्रिक्सेस, हे प्रोफेशनलिझमनी तुम्ही जर का करू शकलात तर बिझनेस स्केल होऊ शकतात, ग्रो होऊ शकतात आणि ते पुढच्या जनरेशनलाही जाऊ शकतात. तर ते करायचा आमचा कायम प्रयत्न चालू असतो. सो हे करताना थोड्याशा एक बेसिक गोष्टी आहेत ज्या कुठल्याही बिझनेसला रेलेव्हंट राहू शकतात. म्हणून आणि वी आर ऑल यंग ॲट हार्ट, तर त्या दृष्टीने मी ज्ञान हा एक सध्याचा मॉडर्न इंटरप्रिटेशन शब्द आहे की विशेष टिपण्या असं मराठीत आपण त्याला म्हणू शकतो. तशा मला जे काय महत्वाचे वाटतात ते आम्ही समराईज करायचा प्रयत्न केला. एक म्हणजे काय की वी हॅव टू एम टू बी वर्ल्ड क्लास, ग्लोबल स्टँडर्ड. मग तुमच्या प्रोडक्टचं डिमांड लोकलाइज असू शकते, तुमच्या प्रोडक्टचं मार्केट लोकलाइज असू शकतं. मग तुमचा प्रोडक्ट असो किंवा सर्व्हिस असो, की त्याची डिमांड त्या पॉकेट करता असू शकते, पण ती ग्लोबली बेस्ट स्टँडर्डला तुम्ही करताय का, आणि ते देणं शक्य असेल तर तुमचा रेलेव्हन्स हा मार्केटमध्ये कायम चांगला राहतो. जर आता बघितलं तर या सगळ्या कोविड क्रायसिसमध्ये मिठाई पॅकेजिंग मध्ये करणं हे 4 वर्षापूर्वी आमच्याकडे इंटरनली लोकांना कळत नव्हतं की कोण घेणार पॅकिंग मध्ये मिठाई. आम्ही आज तयार जेवढे आहोत आणि जेवढी रेंज आमची मार्केटमध्ये आहे तेवढी भारतात कोणाकडे नाहीये सध्या, आणि त्याच्यावर आम्ही अर्ली इन्व्हेस्टमेंट केली आणि वर्ल्ड क्लास मेजर्सनीच ते करायचं ठरवलं, कारण की आम्हाला ते एक्सपोर्ट करायचं होतं. म्हणून आज अशी परिस्थिती आहे की या P1 P2 रूल मध्ये बऱ्याच छोट्या रिटेलर्सचं, मिठाईवाल्यांचं नुकसान होतंय, कारण की त्यांना फ्रेश प्रोडक्ट बनवून विकला गेला नाही तर खराब व्हायची रिस्क असते. तर ते सुद्धा आता आमचे प्रोडक्ट विकायला लागले. तर या ट्रान्झिशन मध्ये आम्ही ऍक्च्युली गेन करू शकलो की ज्याच्यात आमचा फर्स्ट क्वार्टर 2020 बघायला गेला तर त्यात 12% ग्रोथ आहे. सो बऱ्याचशा कंपनी ज्या काय आपण आता पाहतोय त्या जेव्हा 40% डाऊन, 50% डाऊन, आज कोको कोलाचे पण अर्निंग्स मी वाचत होतो, दे वर ऑल्सो डाऊन बाय 20%. इन दॅट मार्केट वी आर एबल टू गेन 12% बिकॉज वी आर फॉलोइंग दॅट ग्लोबल स्टँडर्ड आणि वी आर रेलेव्हंट फ्रॉम अ टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह. या दृष्टीने आपल्याला प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील ह्याच्यावरती बघायला पाहिजे. आपल्याला क्रिएट करून काय उपयोग नसतो, कारण की त्याकरता पॉलिटिशियन्स आहेत आपले. सो मिठाई किंवा प्रोडक्ट अवेलेबल होत नाही हा प्रॉब्लेम होता. तो अवेलेबल करण्याच्या दृष्टीने तुम्हाला बॅकएंडला काय केलं पाहिजे, फ्रंट एंडला काय केलं पाहिजे, हे सगळं आम्ही सॉल्व्ह करून आम्ही ऍक्च्युली आमचा प्रोडक्ट अवेलेबल करून दिला आणि ते केलं म्हणून आम्हाला ग्रोथ मिळाली. याकरता बेसिकली आपल्याला ती एम्पथी असणं आवश्यक आहे. आणि जे काही मला सध्या दिसतंय की सिव्हिलाइज्ड कल्चर हे आपल्याकडच्या एज्युकेशन सिस्टम मधला एक मेजर फ्लॉ आहे की आपण मॅथमॅटिक्स आणि सायन्स आणि हिस्ट्रीवरती जेवढा रेलेव्हन्स देतो त्याच्यापेक्षा सिव्हिक्स आणि इकॉनॉमिक्स वरती दिला तर ॲज सिटीजन्स विल बी एबल टू चॅलेंज मेनी ऑफ द पॉलिसीज, मेनी ऑफ द ऍक्टिव्हिटीज दॅट आर हॅपनिंग इन द सोसायटी अराउंड अस, आणि जस्ट मेक अ सोसायटी विच इज बेटर फॉर अस. कारण जशी सोसायटी इम्प्रूव्ह होते तसं कन्झम्पशन इम्प्रूव्ह होतं, आणि कन्झम्पशन जोपर्यंत इम्प्रूव्ह होत नाही तोपर्यंत ग्रोथ होत नाही. सो सोसायटी इम्प्रूव्ह होण्याच्या दृष्टीने या गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करण्यावरती प्रत्येकाला एफर्ट्स घेणं आवश्यक आहे. आणि सोसायटी इम्प्रूव्ह होण्याच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांनी इकॉनॉमिक्स आणि पॉलिसीज वरती अभ्यास करणं फार आवश्यक आहे, कारण की सध्या आपण अनफॉर्च्युनेटली त्या गोष्टींवरती बोलत नाही की कोविडचा काउंट किती वाढला आणि आपल्या पुण्याच्या मेयरनी काही केलं नाही आणि यांनी मुंबईत आदित्य ठाकरे काहीतरी वेगळं करतोय याच्यावरती बोलण्यापेक्षा ऍक्च्युली आपण आपलं जे काय मोदींनी 20 लाख कोटीचा जो काय प्रॉमिस केला आहे त्याच्यातनं काय नक्की होणार आहे याच्यावरती विचार केला आणि तो चॅलेंज केला तर दॅट इज ऍक्च्युली गोइंग टू हेल्प द कंट्री मोर. फिस्कल आणि मॉनिटरी पॉलिसी या दोन गोष्टींमधला एक डिफरन्स जो असतो तो ऍज ऑर्डिनरी सिटीजन आपल्याला माहित नसतो. आणि या फिस्कल डेफिसिट बद्दल रोज आपण वाचतो की चिदंबरम एक काहीतरी म्हणतोय, पियुष गोयल दुसरं काहीतरी बोलतोय, पण व्हॉट एक्झॅक्टली इज द गव्हर्नमेंट डुईंग अँड आर वी चॅलेंजिंग देम ऑन वेदर दे आर डुईंग इट राईट ऑर रॉंग इज अ बिग थ्रेट. म्हणजे पर्सनली द टू पर्सन ऍक्शन दॅट द सेंट्रल गव्हर्नमेंट इज डुईंग, की दोघच लोक सगळ्या देशाचे निर्णय घेत आहेत आणि त्यांना वाटेल ते इकॉनॉमिक पॉलिसीवरती ते लादतायत आणि त्यांची अपेक्षा आहे की सगळ्या जगाने त्याच्यातनं बाहेर यावं, तर ते खूप चुकीचं आहे. पण त्याला चॅलेंज करण्याकरता आपण इकॉनॉमिक्स आणि पॉलिसीवरती वाचतच नाही. सो त्याच्यावरती हाऊ डू वी बी मोर रेलेव्हंट अँड ऍक्च्युली hold people accountable on the policy level is something that as every citizen and as every business owner we need to focus on. कारण की काळ अजून अवघड होत जाणार आहे, लेंडिंग अजून अवघड होत जाणार आहेत आणि हा मिसमॅच अजून वाढत जाणार आहे आणि डिस्पॅरिटी समाजातली वाढत जाणार आहे. ही आपण कॉन्शियसली कमी नाही केली तर आपली सिव्हिक सोसायटी फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि त्याकरता बिझनेसेस चांगले आणि रेलेव्हंट क्रिएट करणं आवश्यक आहे. म्हणून हे पॉलिसीज समजून काम केलं पाहिजे. आणि हे करण्याकरता वी हॅव टू क्वेश्चन एव्हरीथिंग टिल वी आर कन्व्हिन्स्ड. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीवरती प्रश्न विचारून कन्व्हिन्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण सोडून देतो. पण ती आपली एक आहे, ठीक आहे चालेल आता असंच असतं असं सोडून जे आपण देतो त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे.
म्हणजे आम्ही जर का तसं ठरवलं असतं की नाही होऊ शकत मिठाई पॅक किंवा नाही होऊ शकत आम्ही पुण्याच्या बाहेर ग्रोथ, इट वुड हॅव नेव्हर वर्क. तर हॅड वी नॉट एम्ड अँड क्वेश्चन की हाऊ कॅन दिस बी डन अँड हाऊ डू वी वॉन्ट टू गेट दिस डन, इट वुड हॅव नॉट इव्हॉल्व्ड. सो एव्होल्युशन होण्याकरता वी हॅव टू स्टार्ट क्वेश्चनिंग अँड बी व्हेरी इन्वॉल्व्ड इन दीज पॉलिसीज अँड इकॉनॉमिक्स दॅट इज हॅपनिंग अराउंड अस. आणि या दृष्टीने ऍज अ बिझनेस इफ यू आर नॉट प्रिझर्विंग व्हॅल्यू, म्हणजे आम्ही जर का क्वालिटी द्यायचं सोडलं तर आमचा कस्टमर आमच्याकडे परत येणार नाहीये. तर त्या दृष्टीने तुमच्या बिझनेसची काय व्हॅल्यू आहे की ज्याच्याकरता कस्टमर तुमच्याकडे येतोय. ते मे बी यू आर गिव्हिंग द मोस्ट चीपेस्ट प्रोडक्ट, और मे बी यू आर गिव्हिंग द मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट, और मे बी यू आर गिव्हिंग द टेक्निकली मोस्ट हायेस्ट स्टँडर्ड प्रोडक्ट. पण ती व्हॅल्यू तुमच्या ऑर्गनायझेशनची तुमचा कस्टमर तुमच्याकडे परसेप्शन म्हणून बघत असतो. ती ज्या दिवशी तुम्ही सोडता त्या दिवशी तुमची व्हॅल्यू कस्टमरच्या डोळ्यातनं कमी होते, आणि ते झालं की तुमच्या कस्टमरचा तुमच्याकडे येण्याचे चान्सेस कमी होतात, आणि ते झालं की ऑर्गनायझेशन फेल होण्याची रिस्क असते. सो व्हॉट एक्झॅक्टली डू वी प्रिझर्व्ह आणि कॅरी फॉरवर्ड टू मल्टिपल जनरेशन्स वी हॅव टू डू. सो त्या दृष्टीने अनफॉर्च्युनेटली आता काय दिसतं की बऱ्याच लोकांना, एस्पेशली या स्टार्टअप्स मध्ये मी ज्या इन्व्हेस्ट करतो, त्यांना एका दिवसात $1 बिलियन कंपनी आणि सॉफ्टकॉन कडनं व्हॅल्युएशन आणि फंडिंग हवं असतं. आणि आपण पाहिलं की आता हे जे काय सगळे एक्स्ट्रीमली ग्लोरिफाईड स्टार्टअप्स होते, जसे की ओयो असो, नाहीतर उबर असो, नाहीतर वी वर्क असो, ऑल दी स्टार्टअप्स दॅट वर एक्स्ट्रीमली हाईप्ड अँड एक्स्ट्रीमली short term and not looking at what exactly was creating value, they have failed amidst this crisis. So crisis वरती तुम्ही आहात का, आणि त्या दृष्टीने टेस्ट मॅच ओरिएंटेड तुमचा अप्रोच पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली आय थिंक मी सगळ्यांना पाहतोय की सगळ्यांनी इथे आलेल्या सगळ्या लोकांनी टेस्ट मॅच पाहिलेले आहेत आणि एन्जॉय पण केलेले आहेत. यंग लोकांना सध्या T20 बघायचा पेशन्स असतो, पण बिझनेस तसा करून चालत नाही. तुम्हाला त्या 3-4 इनिंग्स खेळून ऍक्च्युली मॅच जिंकायला लागते, आणि ती खेळायचा पेशन्स तुम्हाला ठेवणं आवश्यक. त्या दृष्टीने लिडरशिप इज अ लाईफस्टाईल. जर का प्रत्येक माणसाला तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, आता 1700 लोक आमच्याकडे काम करतात, प्रत्येकाला मी नाही ओळखत आणि प्रत्येक जणाला माहिती नाही की मी नक्की काय करतो, कारण की मी कधी कधी 10 दिवस दुकानात पण जात नाही, किंवा 4-4, 5-5 दिवस मी फॅक्टरीत पण जात नाही. सो मी नक्की आल्यानंतर तिकडे होतं काय आणि काय होत नाही हे सगळ्यांना कळत नाही. तर त्या दृष्टीने तुमची लाईफस्टाईलच तुमच्या लिडरशिप झोन मध्ये यायला पाहिजे. तुम्ही जे काय बोलताय हे तुम्ही केलं पाहिजे, आणि तुम्ही जे काय बोलताय हे तुम्ही सारखं दाखवत राहिलं पाहिजे. आणि ते तुम्ही हॅमर केलं तर तुमची क्लोज टीम जी काय असते ती ते हॅमर करते. ते हॅमर केलं तर तुमच्या सिक्युरिटी गार्ड पर्यंत ही व्हॅल्यू पोहोचते, आणि ती जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ऑर्गनायझेशन सक्सेसफुल होण्याची एक चान्सेस कमी असतात. ते शॉर्ट टर्म असतात, की जे आपण आजकालच्या हाईप स्टार्टअप्स मध्ये पाहतो. आणि त्या दृष्टीने म्हणजे आता आपला जो एक टिपिकल इंडियन नेचर आहे की ज्याच्यात आपण आपल्या वेदांपासून सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर त्या दुसऱ्यांना सांगायच्या ऐवजी आपण सगळ्या प्रिझर्व करून आपल्या डोक्यात ठेवलेल्या आहेत आणि शेअरच केलं नाही. आपण ही सामाजिकता ठेवली नाही आणि एम्पॉवर करून दुसऱ्यांना पण मदत करून कोच करून, अरे हे कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, किंवा ही इंडस्ट्री आपण कसं पुढे जाऊ शकते. म्हणजे सेम मिठाई पॅकेजिंग बघायला गेलं तर नाव एव्हरीबडी इज अडॉप्टिंग. तर मी त्यांना मदत करतोय की अरे तुम्ही पण हे करा, ही मिसिंग्स बघा, या गोष्टी ऍड करा, किंवा या पद्धतीने तुमची फॅक्टरी सेटअप करा, हे कंट्रोल चेक्स लावा. आम्ही ते केलं नाही तर इंडस्ट्री एक लेवल एलिव्हेट होऊ शकत नाही, आणि मग ते हे हलवाईच राहतात आणि ते त्या पॉईंटच्या पुढे जाऊ शकत नाही. तर ते करायला तुम्हाला तुमच्या एकतर ऍबिलिटीवरती कॉन्फिडन्स राहायला पाहिजे, आणि त्याबरोबर तुम्हाला दुसऱ्यांना पण मदत करायची, एक एम्पॉवर करायची एक मानसिकता ठेवली पाहिजे. आणि या दृष्टीने सध्या आपण पाहतोय की सामाजिक एक इनटॉलरन्स जो काय वाढलाय सगळीकडे, की मी आयदर मोदी भक्त असतो नाही तर मी काँग्रेसचा चिला असतो, आणि आयदर मोदी छान नाही तर राहुल गांधी छान, त्याच्यापेक्षा मध्य दुसरा कुठलाच नाहीये, विच इज अ बिग थ्रेट टू अवर डेमोक्रेसी असं मला वाटतं. कारण की मला कुठल्याच एका लाईन ऑफ थॉटला आयडेंटिफाय व्हायला आवडत नाही, आणि मला होत नाहीये ह्याचा अर्थ मी या देशाचा योग्य सिटीझन नाही असं नाहीये. म्हणजे ऍज अ ऑर्गनायझेशन वी आर क्रिएटिंग मोर व्हॅल्यू दॅन व्हॉट मोस्ट गव्हर्नमेंट्स हॅव डन इन द लॉंग टाइम. कारण की सामान्य माणसाला एम्प्लॉयमेंट जनरेट करायला काय लोक करतात, इट इज द बिझनेसेस दॅट आर डुईंग. आणि इन अ सच अ रिग्रेसिव्ह एन्व्हायरमेंट की आपल्याला कुठल्याही पद्धतीने कुठलीच सरकार फारसं मदत करत नाही, कुठल्याच पद्धतीचे ग्रांट्स आपल्याला मिळत नाहीत, कुठल्याच पद्धतीच्या गोष्टी आपल्याला करप्शन शिवाय करता येत नाही. तर हे करत असताना आपण ही डायव्हर्सिटी ऑनर नाही करू शकलो तर आपण बाहेर येऊ शकत नाही, कारण की आपली ब्युरोक्रेसी आणि आपली पॉलिसी आणि पॉलिटिक्स या गोष्टींना एक लिमिटेशन आहे डाऊन द लाईन पोचायचं. तर ते करण्याच्या दृष्टीने ऍज बिझनेसेस आपण सगळे एकमेकांना एम्पॉवर नाही करत आणि अग्री टू डिसअग्री नाही करत, आपण बाहेर येणं शक्य नाही, कारण आपल्यालाच बाहेर यायचंय आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
आणि या दृष्टीने आपण जे काय करतोय ह्याचा रेलेव्हन्स आहे का? म्हणजे मला जगातली सर्वात महागडी मिठाई बनवायची आहे, पण माझा कस्टमर ते घ्यायला तयार आहे का, हे मी विचार केला पाहिजे. आणि ते केलं तरच त्याचा उपयोग आहे. नाही तर मी एवढी छान मिठाई बनवून कस्टमर्स नाहीये तर इट्स ऑफ नो यूज. तर त्या दृष्टीने तुम्ही जी काय सर्व्हिस करताय, तुम्ही जी काय बिझनेस करताय, तुम्ही जो काय मॉडेल तुमचं एस्टॅब्लिश केलेलं आहे, वेदर देर इज अ नीड फॉर इट अँड वेदर इट इज रेलेव्हंट टू व्हॉट इज द नीड इन द मार्केट, हे जोपर्यंत तुम्ही अनालाइज करत नाही तोपर्यंत युअर बिझनेस विल रिमेन इन अ बबल. आणि unless you break that bubble, scalability of your business has limitations. So how do you scale that up is something that you need to focus on. So या पद्धतीने मी मध्ये एका कार्यक्रमात गेलो होतो जिथे मी ही स्लाइड पाहिली आणि मला ती खूप आवडली की ह्याच्यात तुम्ही जर का पाहिलं तर डायनोसॉर्स आणि झुरळ अशी दोन्ही गोष्टी आहेत. आणि माझा जो काय ऍडवाइस आहे सगळ्यांना तो हा आहे की तुम्ही कॉक्रोच सारखे राहा. कारण की डायनोसॉर हे एकेकाळी 60,000 वर्षापूर्वी पृथ्वीवरचे सर्वात श्रेष्ठ, ताकदवान आणि सर्वात फेरोशियस प्राणी होते. आणि आज जर का बघितलं तर त्यांचा काही रेलेव्हन्स नाही, ते फॉसिल्स मध्ये सापडतात आपल्याला. पण झुरळ ही तेव्हाही होती आणि ती आजही आहेत, कारण की ती तेवढी पर्सिव्हरंट माइंडसेटनी होती आणि चिवट राहिले आणि चिवट तेवढे असल्यामुळे ते अजूनपर्यंत टिकलेत. की तुम्ही विचार करा ना की कित्येक फार्मास्युटिकल ऑर्गनायझेशन झुरळ मारायचं औषधं बनवायला कित्येक $1 बिलियन दरवर्षी खर्च करतात, पण इतकं करून सुद्धा झुरळ येतातच आणि आपण पेस्ट कंट्रोल केलं तरी पुढच्या महिन्यात परत करायलाच लागतं. सो ही चिकाटी जोपर्यंत आपण बिझनेसमध्ये आणत नाही आणि आपल्या माइंडसेटमध्ये आणत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण की तरच आपण विल स्टँड द टेस्ट ऑफ टाइम. तर त्या दृष्टीने हा कॉक्रोच जो काय माइंडसेट आहे तो आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. कोणालाही ते आवडत नाही, पण तसं नसलं तर ते सर्व्हाइव्ह पण होत नाहीत. आणि दे आर द प्रूव्हन एक्झाम्पल की यू कॅन सर्व्हाइव्ह अँड बी रेलेव्हंट. तर दॅट्स इट, दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से टुडे. आणि आय होप यू ऑल लाईक व्हॉट आय सेड. ग्रेट इंद्रनील, मस्त स्पीच होता. इट वॉज ऑल मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल इन ऑल द आस्पेक्ट्स. थँक्यू. तर काही बेसिक प्रश्न होते, म्हणजे प्रॉब्ली इफ यू कॅन अलाउ अस देन वी कॅन आस्क यू. शुअर गो अहेड. म्हणजे चितळे बंधू आता काही ऑनलाईन रिटेल वगैरे चालू करणार आहे, ऑनलाईन रिटेल सेल आहे चालू. म्हणजे तो गेली 2-3 वर्ष चालूच आहे. आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर त्याच्यात सुद्धा ती लिंक होतीच. तर त्याच्यामुळे ग्लोबली सगळीकडे आम्ही प्रोडक्ट डिलिव्हर करतोय. मध्ये तो रिस्टार्ट वरती त्याचा प्रॉब्लेम असा झाला होता की लॉकडाऊनमुळे काही एरियाज मध्ये आम्हाला प्रोडक्ट पाठवता येत नव्हता, तर त्यामुळे तो लिमिटेड एरियाज मध्ये सर्व होत होता. पण आता परत या कालच्या तारखेपासून इट्स शिपिंग ग्लोबली एव्हरीवेअर. तर त्यामुळे तुम्ही आमच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता ते प्रोडक्ट. ओके, ग्रेट. दुसरं म्हणजे आय डोंट नो वेदर आय शुड आस्क यू ऑर नॉट, म्हणजे गणपतीलाही एक्सपेक्टेड होतं का की त्याचे मोदक मशीन्सवर बनतील आणि इट वॉज सच अ परफेक्ट इन साइज, युनिफॉर्म इन टेस्ट अँड ऑल. आता गणपतीला जर का ओसीडी असेल तर त्याला आवडले असतील असं माझं मत आहे. नसेल तर मग काय, दॅट्स अनफॉर्च्युनेट. पण सध्या आय थिंक दॅट इज द बेस्ट वे वी कॅन डू इट असं आहे. नाही, अतिशय छान, आजचं खूपच मस्त आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे. एक प्रश्न मी विचारू का? हो सर. चितळे बंधू, आमची कुठेही शाखा नाही आणि आताचा प्रवास त्याच्यामध्ये नेमकं काय घडलं हे 2 वाक्यात सांगता येईल का? मेन प्रॉब्लेम असा होता की आम्हाला ग्रो करायचं होतं आणि ग्रोथ करताना आम्ही आमच्याच दुकानात फक्त अवलंबून राहिलो असतो तर ती ग्रोथ कधीच झाली नसती. तर त्या दृष्टीने तेव्हा त्या पिढीने ठरवलं की आपल्याला जर का फ्रँचायझिंग केलं नाही आणि दुकानात आपण बाहेर पडलो नाही तर ग्रोथ होणार नाही. सो दॅट वॉज द ओनली रिझन वी डिसाइडेड टू स्टार्ट फ्रँचायझिंग. म्हणजे 1989 मध्ये हे झालं. त्याच्यामुळे मी तेव्हा नव्हतो जेव्हा पहिली फ्रँचायझी दिली गेली. थँक्यू. कुठल्या 5 राज्यात आता जाते? महाराष्ट्र सोडल्यास आम्ही गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका या 5 राज्यांमध्ये प्रेझेंट आहे. आणि त्या व्यतिरिक्त दिल्ली आणि चेन्नई या दोन्ही शहरांमध्ये आमचे हब्स आहेत, पण आमचा तिथे खूप लिमिटेड प्रेझेन्स आहे. त्याच्यामुळे असं राज्यातला प्रेझेन्स असं म्हणता नाही येणार. बरं, महाराष्ट्रात अजून काही ठिकाणी फ्रँचायझी पाहिजे असल्यास काय करावं लागेल? फ्रँचायझीला काही फ्युचर नाहीये.
आम्हाला डिस्ट्रीब्युशन चेन वाढवण्यातच इंटरेस्ट आहे, कारण की एक दुकान वाढवून आमच्या सेलमध्ये किंवा ग्रोथ पॅटर्न मध्ये काहीच फारसा फरक पडत नाही. ते खूप लोकलाइज प्रॉफिट सेंटर होऊन बसतं. त्यामुळे फ्रँचायझिंग हा बिझनेस आम्ही थांबवून सुद्धा आता 2-3 वर्ष झाली. आम्ही आता फक्त जास्तीत जास्त बाकीचे रिटेलर आमचे प्रोडक्ट कसे वाढवू शकतात याच्यावरती काम करतो. आणि एक्सप्रेस स्टोअर जो कन्सेप्ट आहे तो आम्ही कंपनी ओन म्हणूनच चालवतो, आम्ही त्याच्यात फ्रँचायझिंग करत नाही. इंद्रनील, हाय, कौस्तुभ वाडेकर बोलतोय. मागे आपण भेटलो होतो विक्रांतच्या कार्यक्रमात भेटलो होतो. हो, करेक्ट. मला एक विचारायचं हे आहे की डेटा सायन्सचा उल्लेख केलास तू. डेटा सायन्स इज व्हॉट यू यूज. तर हा डेटा सायन्स इज म्हणजे एक्झॅक्टली काय प्रकारचा डेटा सायन्स तू यूज करतोय अँड व्हॉट इज द फाइंडिंग्स ऑफ दॅट डेटा सायन्स कॅन यू यूज इट? सो माझा एक रिटेलर समजा नागपूरमध्ये आहे की जो माझ्याकडनं प्रॉडक्ट घेतोय, तर तो रिटेलर नक्की काय प्रॉडक्ट घेतो याचा एक डेटा आमच्याकडे जनरेट होतो. की तो समजा बाकरवडी कायम घेतो, आंबा बर्फी कायम घेतो, श्रीखंड कायम घेतो, पण तो केचप कधीच घेत नाही. तर या प्रत्येक दृष्टीने आमचे जे काय 1.5-2 लाख रिटेलर्स आहेत, तर या प्रत्येक रिटेलरचा डेटा आमच्याकडे येत असतो. हा डेटा कंपाईल होऊन त्या म्हणजे समजा एक डिस्ट्रीब्युटर बघितला तर त्याच्या खाली 240 रिटेलर असतात. तर त्या डिस्ट्रीब्युटरच्या रिटेलर्स काय प्रोडक्ट लाईकली घेतात याचा एक आम्हाला अभ्यास मिळालेला असतो. त्याच्यामुळे त्या डिस्ट्रीब्युटरकडे काय गोष्टी स्टॉकआउट व्हायलाच नाही पाहिजे याची एक लिस्ट आम्हाला ठरवता येते. की काही झालं तरी की तू कुठल्याही दिवशी रूट वरती गेलास तरी हे 10 प्रोडक्ट तुझ्याकडे पाहिजेतच. मग ते करून फ्रेशेस्ट प्रोडक्ट कसे देता येतील या दृष्टीने आमच्या वेअरहाऊसिंगला ते प्लॅन करता येतं. आणि वेअरहाऊस मध्ये ते स्टॉक मध्ये नसले तर आमच्या फॅक्टरीला ते प्लॅन करता येतं की अरे ह्याची गाडी परवा भरायची आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला हे प्रोडक्शन आता केलं पाहिजे कारण की याच्या इन्व्हेंटरी लेवल्स कमी झालेले. सो या दृष्टीने हे रिव्हर्स ट्रॅकिंग होऊन आमच्या प्रत्येक दुकानदारापासून आमच्या फॅक्टरीपर्यंत हा सगळा डेटा बॅकवर्ड इंटिग्रेट होत होत येत जातो आणि त्या दृष्टीने प्रोडक्शन प्लॅनिंग केलं जातं, ज्याच्यामुळे फ्रेशेस्ट प्रोडक्ट कायम कस्टमरकडे पोहोचतो. इंद्रनीलजी, येस, आपला फॅक्टरी सेटअप बघितला, अनइमॅजिनेटरी आहे सगळंच. म्हणजे जे तुमचं चाललेलं आहे काम आणि सगळी पद्धत आहे कामाची आणि त्याचं वरती जे तुमचं मास्टरी आहे ते बघून असं वाटतं की अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली. आय थिंक ते एक ऑब्सेशन आहे सगळ्या कुटुंबाचंच की काहीतरी त्यांना कायम पाथ ब्रेकिंग करायचं असतं, त्याच्यामुळे तो प्रोत्साहन आम्हाला मिळतो, त्याच्यामुळे आम्ही ते करू शकतो. असं आहे. क्या बात आहे, फॅन्टास्टिक आहे, रिअली फॅन्टास्टिक. तुम्ही सप्लाय चेन मॅनेजमेंटला कुठलं पॅकेज वापरता का कस्टमाइज करून का इंटरनली? हो, सो मी जसं म्हटलं तसं जे हे ऍप जे आहे की जो डेटा हा घेत असतो रिटेलर कडनं त्या रूट वरती, तर त्या ऍपचा सगळा जो डेटा असतो तो आमच्या सप्लाय चेन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वरती पुश होतो. आणि या सप्लाय चेन मॅनेजमेंट वरनं आम्हाला कळत असतं की आमचे जे काय 450 डिस्ट्रीब्युटर आहेत, प्रत्येक डिस्ट्रीब्युटरची ओव्हरऑल डिमांड काय असणार आहे आणि ती डिमांड आमच्या वेअरहाऊसिंगला कळते. त्याच्यामुळे वेअरहाऊसिंग प्रत्येक फॅक्टरीला सांगू शकतो की अरे आपल्याला इन्स्टंट मिक्सेस एवढे बनवायचे किंवा आपल्याला बाकरवडी एवढी बनवायची, आपल्याला श्रीखंड एवढं बनवायला पाहिजे. आणि हे करून त्याचं रिव्हर्स इंटिग्रेशन राहिल्यामुळे कायम पुल सिच्युएशन एस्टॅब्लिश करतो. आम्हाला आमचा प्रोडक्ट डंप करायला लागत नाही मार्केटमध्ये की ज्याच्यामुळे रिटेलरच्या डोक्यावरती तो पडू शकतो खपला नाही तर रादर रिटेलरच मागतो की अरे हे लवकर आणून द्या कारण की मला हा पाहिजे आणि कमीत कमी वेळात तो प्रोडक्ट त्याच्या शेल्फवरनं जातो. बरोबर. तुमच्याकडे नॉर्मली सप्लाय चेन मध्ये बघितलं तर इन्व्हेंटरी टर्नअराउंड हा एक रेशो आपल्याला मोजला जातो आणि आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जर का बघितलं तर आमचा इन्व्हेंटरी टर्नअराउंड खूपच कमी आहे कारण की जे काय बनतं ते बाहेर गेलेलंच असतं त्या दिवशी संध्याकाळी. पण नॉर्मली जर का FMCG सेक्टर मध्ये बघितलं तर रिटेलर्स वर्षाला साधारण 10 ते 12 टन्स करतात, सॉरी डिस्ट्रीब्युटर्स, की 10 ते 12 वेळा त्यांचा स्टॉक म्हणजे दर महिन्याला एकदा अख्खा त्यांचा स्टॉक रिप्लेनिश होतो. तर तेच आमच्या डिस्ट्रीब्युटर्सचं बघितलं तर आम्ही साधारण तो 28 ते 30 वेळा करतो वर्षात, म्हणजे ऑलमोस्ट 2.5 टाइम्स कन्व्हेन्शन. तर ते केल्यामुळे डिस्ट्रीब्युटरच्या डोक्यावरती त्याचे पैसे अडकून बसलेले नसतात, लवकरात लवकर त्याचे पैसे सुटत असतात आणि त्यामुळे आम्हाला त्याला कमी मार्जिन देऊन सुद्धा खुश ठेवता येतं आणि ते केल्यामुळे आमची ऍज अ ग्रुप प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह होते. तुमच्याकडे प्रॉपर IT डिपार्टमेंट आहे का? IT? हो, आहे ना. हो. मग तुम्ही पुढे म्हणजे कधी असा प्लॅन आहे की SAP वगैरे वापरायचा? तशी काही गरज नाही. सो आम्ही आता ते इव्हॅल्युएट करतोय कारण की ऍज वी स्केल अप आमच्या IT डिपार्टमेंटची लिमिटेशन्स राहू शकतात इन टर्म्स ऑफ बिंग रेलेव्हंट. म्हणजे तोच इश्यू आहे की जगातला बेस्ट सॉफ्टवेअर इंजिनियर आमच्याकडे काम करणार नाहीये, त्याला गुगल किंवा SAP मध्ये काम करणं जास्त लुक्रेटिव्ह आहे.
पण जगातला चांगला बेस्ट फूड टेक्नॉलॉजीज आमच्याकडे काम करायला तयार राहील. सो पुढच्या काळात आमची जी काय ही इन हाऊस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम आहे ती किती अप टू डेट सॉफ्टवेअर देऊ शकेल ह्याच्यावरती एक लिमिटेशन आहे, म्हणून आम्ही ते इव्हॅल्युएट करतोय की आता वी नीड टू शिफ्ट टू अ मोर मॅच्युअर सॉफ्टवेअर. सो त्या ट्रान्झिशन फेज मध्ये सध्या आम्ही आहोत. ओके. इंद्रनीलजी, कोरोनामुळे तुमच्या बिझनेसवर कितपत परिणाम झाला आता? खरं सांगायचं तर आम्हाला एक 10 ते 11% ग्रोथ दिसते. हे बाहेर फार ठिकाणी सांगू शकत नाही मी, कारण की खूप लोकांना त्याचं पोटात दुखेल, पण दॅट इज द सिच्युएशन. लोक घरी बसल्यामुळे जास्त खाता येतात. आणि फॉर अ चेंज हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद असल्यामुळे लोकांचं कन्झम्पशन स्पेंडिंग जे काय आहे ते पॅकेज गुड्स वरती वाढले. सो FMCG ब्रँड जर का बघितले तर भारतात बरेचसे सगळ्या ब्रँड्सना आता ही एक 6 ते 8% ग्रोथ तर मिनिमम दिसते फर्स्ट क्वार्टर मध्ये, की जे चांगल्या पद्धतीचं काम करतात. आणि नॉन प्रिफर्ड ब्रँड्सना थोडंसं रिडक्शन दिसतं, असं दोन्ही. ओके. आणि एक्सपोर्ट तुम्ही सगळ्या कंट्रीजला करता का जिथे इंडियन्स? सगळ्या कंट्रीज मध्ये नाही, कारण शेवटी काय एक्सपोर्ट जो काय आम्ही करतो हे खरं सांगायचं तर स्टेटस सिम्बॉल आहे, इन द सेन्स की आमचा प्रोडक्ट हा इंडियन ट्रेडिशनल प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे जो पण इंडियन माणूस आहे तोच तिकडे कन्झ्युम करतो. म्हणजे त्या देशातला लोकल सिटीजन आमचा प्रोडक्ट प्रिफर्ड प्रोडक्ट म्हणून घेणार नाहीये, काही लिमिटेड प्रोडक्ट सोडले तर त्यामुळे जिथे इंडियन पॉप्युलेशन चांगलं आहे तिकडे सगळ्या देशांमध्ये आमचा एक्सपोर्ट होतो. पण तो मोस्टली म्हणजे आता अमेरिका किंवा UK सारखी मार्केट सोडली तर मोस्टली तो इंडियन स्टोर्सशी मर्यादित असतो, तिथे तो प्रोडक्ट विकला जातो. तो काय तिथल्या सुपर मार्केट्समध्येच कायम विकला जाईल पुण्यासारखा असं नाही. इंद्रनील, वी आर ऑल फ्रॉम रोटरी, राईट? रोटरी क्लब ऑफ विजडम. तर याचे काही आम्ही बरेचसे काही सोशल प्रोजेक्ट्स करतो, बऱ्याच सोशल कॉज साठी आम्ही इन्व्हॉल्व असतो. तर असंच काही चितळे बंधूंचा सोशल कॉज मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन्स असतात, काय तुमचे प्रोजेक्ट्स वगैरे चालू असतात, ऐकायला आवडेल. ऍक्च्युली माझे आजी आजोबा दोघेही रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे मेंबर्स होते. दे पास्ड अवे इन 2010. पण ते पॉल हॅरिस फेलो पण होते आणि त्यामुळे रोटरी बरोबर बऱ्याच गोष्टी आम्ही कोलॅबोरेशन मध्ये केल्या होत्या. एस्पेशली पुणे हार्ट ब्रिगेड जो कन्सेप्ट होता तो तेव्हा आम्ही पहिल्या त्या अँब्युलन्सेस तयार केल्या की ज्याच्यात नंतर माझ्यामध्ये बऱ्याच वाढत गेल्या आणि तो प्रत्येक जण करत होतं. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे ऑफ लेट रिसेंटली आम्ही CSR ऍक्टिव्हिटीज वरती बघायला गेलो तर आम्ही भिलवडी ज्या भागात येतो तो पूर आणि वॉटर मिसमॅनेजमेंट या कॉन्ट्रोवर्सी मध्ये दरवर्षी सध्या अडकलेला असतो. मागच्या वर्षी तिथे 70 वर्षातलं सर्वात वाईट पूर आला होता आणि जवळजवळ 8 ते 10 दिवस सगळ्या गोष्टी बंद होत्या. तर त्यामुळे त्याच्यावरती नॉर्मली आम्ही जे काही काम करतो ते आम्ही ज्या ठिकाणी आमच्या फॅक्टरीज आहेत तिथल्या लोकल लोकांची लाईफ कशी इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावरती असतं. सो ऑब्व्हियसली आम्ही तेव्हा मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत की तेव्हा सुद्धा माझ्यामध्ये आम्ही 1 कोटी रुपये दिले होते त्या रिलीफ वर करता. आता करोनाच्या या लढ्याकरता आम्ही 1-1.5 कोटी रुपये दिले. पण त्या व्यतिरिक्त ऑन अ डेली बेसिस आम्ही एक ग्राम स्वच्छता अभियानावरती बरंच काम करतो आणि त्याबरोबरीने आम्ही आमच्या पुण्याच्या फॅक्टरीच्या आजूबाजूच्या एक 35 अंगणवाड्या ज्या आहेत त्यांना आमच्या या डेटा अनालिटिक्स वरती मदत करत असतो आणि आमचा IT सपोर्ट देतो की ज्याच्यात भारतात जर का बघायला गेलं तर 40% मुलं आणि साधारण 28 ते 30% नवीन झालेल्या आया या माल न्यूट्रिशन असतात. सो हे माल न्यूट्रिशन कमी करण्याच्या दृष्टीने त्यांना योग्य डाएट मिळणं आणि त्यांचं ट्रॅकिंग करणं आणि मॉनिटरिंग करणं आवश्यक असतं. आणि हा डेटा बरेचदा अपलोड करण्याकरता रुरल एरियात काही सोयीच नसतात. तर हे करून आम्ही आमचा IT इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना क्रिएट करून दिलेलं आहे की ज्याच्यातनं ते आमच्याच सर्व्हर्स थ्रू आमच्याच इंटरनेटच्या लीज लाईन्स वरनं या सगळ्या गोष्टी कनेक्ट करून इम्प्रुव्हमेंट करू शकतात. आणि गेल्या 1 वर्षभरात आम्ही जे काय पाहिलंय तर त्यात आम्ही काही ज्या गोष्टी आमच्या फूड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर कामं करू शकलोय तर त्यात साधारण 50% माल न्यूट्रिशन त्या स्कूल्समध्ये कमी झालं. तर अशा पद्धतीने फार फ्लॅशी कामं नॉर्मली आम्ही केलेली नाहीयेत, पण अशा व्हॅल्यू ऍडिशन लोकल लेवलला आमच्या आजूबाजूची जी लोक आहेत ज्यांची बरेचदा मुलं किंवा घरातला कोणतरी व्यक्ती आमच्याबरोबर काम करत असतो तर हाऊ कॅन वी कीप क्रिएटिंग व्हॅल्यू बियॉन्ड वर्क याच्यावरती आमचा फोकस असतो.
आमचे क्लब तर्फे एक तुम्हाला रिक्वेस्ट राहील, आमचे बरेच काही प्रोजेक्ट चालू असतात दरवर्षी, पर्टिक्युलर इन टू एज्युकेशन आणि हेल्थ रिलेटेड. याच्यामध्ये काही ज्या शाळा आहेत त्या शाळांचं रिनोव्हेशन करणे किंवा काही ठिकाणी ट्रेनिंग घेणे, स्किल डेव्हलपमेंट करणे, किंवा बहुतेक बऱ्याच झोपडपट्टी एरियामध्ये मेडिकल कॅम्प्स किंवा हेल्थ रिलेटेड कॅम्प्स वगैरे आम्ही घेत असतो. तर जर आम्ही काही प्रपोज केलं तर तुम्ही काही आम्हाला मदत करू शकाल का या क्षेत्रामध्ये? हो नक्की. म्हणजे सो नॉर्मली काय आहे की माझे जे मोठे काका आहेत श्रीकृष्ण चितळे, तर ते स्वतः पण रोटरी क्लबचे मेंबर आहेत. आणि ही जी काय CSR रिलेटेड ऍक्टिव्हिटी आहे की ज्याच्यात एंगेजमेंट केली पाहिजे आणि ठरवली जाते, तर मी तुम्हाला त्यांच्याशी जोडून देऊ शकतो. कारण की दॅट इज समथिंग दॅट ही हँडल्स डे टू डे बेसिसवरती, त्या गोष्टींवरती लक्ष त्यांचं असतं. तर आय बी ग्लॅड टू कनेक्ट यू अँड सी हाऊ दॅट कॅन बी एक्सप्लोर्ड. राईट. थँक्यू. थँक्यू. इंद्रनील, हाय, दिस इज चारुता. मी ऍक्च्युली आयर्लंडला असते. आणि मगाशी तू म्हणत होतास ना की लाईक अब्रॉड मध्ये एवढे प्रोडक्ट्स म्हणजे लोकल लोक खाणार नाहीत, आवडणार नाहीत. तर ऍक्च्युली मला एक छोटीशी स्टोरी शेअर करायची आहे. सो दिवाळीच्या टाइमला मी ऍक्च्युली चितळेचेच बाकरवडी घेऊन आलेले इकडे, आणि मी माझ्या कलिग्सला ती डिस्ट्रीब्यूट केली. तर मी त्याच्याबरोबरच चिवडा, चकली, लाडू वगैरे पण ठेवलेलं, पण बाकरवडी वॉज ओनली प्रोडक्ट जे ती लोक परत परत येऊन मला विचारत होते, 2-3दा येऊन खात होते. सो आय थिंक इट इज नॉट ओनली की, मला असं वाटतं की नॉट ओनली अ टेस्ट फॉर इंडियन्स, इट इज अ ग्लोबल टेस्ट. सो आय थिंक इट इज अ व्हेरी गुड अचिव्हमेंट ऑन युअर साइड. सो आणि इकडे कसं आहे की जरी शॉप्स वगैरे नसले तरी इंडियन रेस्टॉरंट्स बऱ्यापैकी आहेत, आणि तिकडचे छोटे छोटे पदार्थ लाईक स्टार्टर्स, लाईक समोसे किंवा पापड, हे खूपच आवडतात इकडच्या लोकांना. सो इवन इफ नॉट शॉप्स, इफ यू इंट्रोड्यूस इट इन रेस्टॉरंट्स ऑर समथिंग, जस्ट अन आयडिया, जस्ट आता बोलता बोलता माझ्या डोक्यात विचार आला, म्हणून मी फक्त शेअर केलं. आम्ही मागच्या वर्षी त्या दृष्टीने सुरुवात पण केली की ज्याच्यात जर्मनीला म्युनिकला जे ऑक्टोबर फेस्ट असतं, तर त्या ऑक्टोबर फेस्ट मध्ये वी ट्राईड अप विथ ब्रुवरी, लोकल ब्रुवरी, अँड दे केप्ट बाकरवडी ॲज अ स्नॅक देअर. तर त्यामुळे ते करून तिथे त्यावेळेस लोकांनी ते खूप जोमात कंझ्युम केली. पण कसं आहे की मार्केटिंग इट टू इंटरनॅशनल डायस्पोरा नीड्स अ व्हेरी डिफरंट एफर्ट, व्हेरी स्ट्रॅटेजिक एफर्ट. सॉरी इंद्रनील, तुझा आवाज नीट येत नाहीये. सॉरी, आता येतोय ऐकू? थोडा कमी येतोय. चारुता, आवाज बरोबर आहे, बहुधा तुझ्याकडे प्रॉब्लेम दिसतो, कारण आम्हाला आवाज ठीक येतोय. आता येतोय? ओके. हा, आता ठीक आहे. सो काय की त्या म्युनिकला जेव्हा आम्ही ते केलं आणि लक्षात आलं, तर तेव्हा वी रिअलाइज की इट्स गोइंग टू बी अ व्हेरी डिफरंट वे ऑफ मार्केटिंग द प्रोडक्ट. ओके. सो पार्शली त्याच्यात काय आहे की फर्स्टली वी नीड टू मेक द पॅलेट मोर ग्लोबलाइज्ड, की ज्याच्यात इंडियन असेल पण तो टिपिकली आपल्या पुणेरी ठसका त्याला असलाच पाहिजे असं नाही. सो त्या दृष्टीने आम्ही ती एक रेंज डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय की जी ग्लोबली रेलेव्हंट आहे. ओके. आणि तिथे जेव्हा आम्ही त्या मार्केटमध्ये घुसतो तेव्हा कॉम्पिटिशन आहे ती इट इज लाईक लेज ऑर डोरिटोज ऑर समथिंग लाईक दॅट. दीज आर बिग ब्रँड्स विथ ग्रेट बजेट्स आणि बिग टर्नओव्हर्स, आणि वेन वी वॉन्ट टू कम्पीट विथ देम वी नीड टू हॅव दॅट काइंड ऑफ फायर पॉवर रेडी. करेक्ट. सो ती स्केल येण्याच्या दृष्टीने काही स्ट्रॅटेजिक गोष्टी जोपर्यंत आम्ही अजून करत नाही, एस्पेशली विथ रिगार्ड्स टू युरोप, कारण की भारतातनं गोष्टी युरोपला पाठवणं दिवसेंदिवस जास्त टफ होत चाललंय. हो, बरोबर. एस्पेशली डेअरी बेस्ड प्रोडक्ट्स. तर त्यामुळे त्याच्यावरती सध्या माझं लक्ष खूप चाललंय, पण जोपर्यंत देर इज नो फॉर्मल ऍक्टिव्हिटी दॅट वी कॅन शो ऑफ, आय कॅन्ट कमेंट मोर ऑन इट ऍट द मोमेंट. करेक्ट. आय अग्री. हो, बरोबर आहे. हो, फक्त तेच मला फक्त शेअर करायचं होतं की इकडच्या लोकल लोकांना पण खूपच आवडली बाकरवडी. करेक्ट. हो. So I think thanks Indranil for your valuable information. I request Nilesh to give the Thanksgiving note. आभार प्रदर्शनासाठी मी निलेशला रिक्वेस्ट करतो. यस, थँक्यू राहुल. ऍक्च्युली मला बरंच बोलायचं होतं, पण मला थांबायचं होतं, कारण की शेवटी आभार प्रदर्शन माझ्याकडे होतं, त्यामुळे माझे सगळे मी प्रश्न सांभाळून ठेवले होते, पण शेवटी सगळ्यांनी विचारले, त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार. आणि इंद्रनील, तुमचे तर विशेष आभार, कारण की इफ यू रिमेंबर
रोटरी वेगवेगळ्यांचा जे ऑर्चिडला झालं बालेवाडी, त्यावेळेस मी पहिल्यांदा तुमचं ते प्रेझेंटेशन पाहिलं आणि ते मॅसिव्ह लार्ज प्रोजेक्टरवर म्हणजे स्क्रीनवर होतं. इट वॉज सो इम्प्रेसिव्ह की मी विचार केला होता की आपली सकाळ दुधानी होते आणि संध्याकाळ रात्री पण दुधानीच होते, पण त्या मधली जो गॅप आहे त्या गॅपमध्ये केवढं प्रोसेस आहे. तर ते प्रोसेस आज ऍक्च्युली परत एकदा कळलं की व्हॉट काइंड ऑफ डेडिकेशन आणि तुम्ही जी टेक्नॉलॉजी आता यूज करतात आहे त्या टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर करून इतकं स्ट्रीमलाईन केलेलं आहे की चितळे ब्रँड जो आहे हा पूर्णपणे इंटरनॅशनल ब्रँड झालेला आहे. त्यामुळे तुमचे खूप आभार आणि रोटरी क्लब ऑफ पुणे विजडम तर्फे तुम्ही इथे येऊन प्रेझेंटेशन दिलं त्याबद्दल तुमचे आभार. आणि सगळे जे प्रेझेंट आहे मेंबर्स त्यांचे आभार. आणि प्रेसिडेंट, सेक्रेटरी ॲज युजल, आणि सेक्रेटरी तुम्ही इंद्रनीलला बोलवून आम्हाला परत एकदा चांगलं ज्ञान सेशन दिलंय. आणि ज्ञान वॉज ऑल्सो वन फॅक्टर टू इंद्रनील. त्यात तुमचे ते व्हिडिओ तर अमेझिंग, तो व्हायरल झालेला आहे व्हिडिओ, जी ऍडव्हर्टायझिंग तुम्ही दाखवली आहे ना, तो त्यावेळेस जो पहिल्यांदा व्हायरल झाला ना, पीपल वर सो इमोशनली कनेक्टेड टू दॅट. त्यामुळे तुमचं अजून ते ब्रँड इतकं इम्प्रूव्ह झालेलं आहे की ते एकदम असं वाटतं जवळचं ब्रँड वाटतं, एकदम कनेक्टेड. थँक्यू. वेलकम. Yeah, thank you, Nilesh. Shrikant, anything there? Okay. So we have come to the end of our meeting. So thanks Indranil, thanks all our guests and all our members for being here. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Yes. The meeting is adjourned. Thank you. Good night. Good night. Thank you. Bye. Thanks, Indranil, for beautiful presentation and beautiful information. Thank you. Thank you. Thank you. Thank you. मस्त मस्त मस्तच झालं. फार सुंदर, फार सुंदर. अप्रतिम. ओके, मीटिंग एंड करतो. बाय.